जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने आय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोड म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सुखाचे आगर बापर कुमा देवीवर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव हाय तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा हा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघा दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला हा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी टाळवा जटा आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा
रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या आलो वरा. माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा. हा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा हरी जय हरी जय विठोबा रखुमाई जय विठोबा हरी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरे रखुमाई विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई रे सेवक तो भला सेवक तो भला सेवक तो भला सेवक तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवक तो भला सेवक तो भला सेवक तो भला सेवक तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु माझा माझा बहु माझा बहु गोड झाला आलो निजाचा मायरा आलो निजाचा मायरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा रखुमाईचा भेटी भेटी रखुमाईचा वरा भेटी भेटी रखुमाईचा वरा बेटी रखुमाईचा 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 वरा
भरा भेटी रखुमाईचा भरा भेटी रखुमाईचा भेटी रखुमाईचा बरा भेटी रखुमाईचा भेटी रखुमाईचा रखुमाईचा बरा भेटी रखुमाईचा बरा रखुमाईचा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा विठ्ठला 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 वा वा विठ्ठला 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 माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा. थोडा विको कमी कर म्हणताना दे. परिहार झाला व घ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा
भेटी रखुमाईच्या वरा नमो ज्ञानेश्वरा 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 ते उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सुपान देवा निवृत्ती उदार सुपान देवा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजत्रय जननी देवाची जननी देवाची अजत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अवजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस बिकार महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु ये गिरा अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देव टाळवाज पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आवाज द्या दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा आजच्या पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या वर्ष श्राद्ध निमित्तानं निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा प्रसिद्ध असा अभंग तुकोबाऱ्यांच्या जीवनातली अनुभूती प्रगटित करणारा जिवंतपणे शेवट गोड करण्याचा रस्ता आम्ही कसा निवडला आणि भजन करता करता पंढरीची वारी करता करता आमच्या जीवनामध्ये जिवंतपणेच आमचा शेवट गोड झाला असा अनुभव प्रगटित करणारा हा गोड अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये अभंगाचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या काय गाव कोणतं आहे? गुळुंची वस्तीचं नाव काय? कदम फार्म कदम वस्ती. हा आपल्या या कदम वस्तीवरती आणि या निरा आणि वाल्याच्या मध्ये असणाऱ्या या कदम वस्तीवरती गेल्या वर्षी एक दुःखद घटना घडली. ज्या वडिलांना भरपूर आयुष्य मिळालं पाहिजे होतं, जिवंत असताना मुलांनी असा एखादा सोहळा त्यांचा ठेवला असता. 14 महिन्याचे असताना ते त्यांचे वडील गेले. बरोबर ना? वडील गेले का आई? आई आहेत. वडील गेले आणि 14 सैनिकमध्ये होते. ते देशाची सेवा करता करता त्यांच्या वडिलांनी आपला प्राणत्याग केला आणि त्या संबंधातून वडील नसल्यानंतर आधार राहत नाही, शाबासकीची थाप देणारं कोणी राहत नाही. कर्तृत्व पुढं करून घेण्याचं काम बाप करत असतो, पण त्या बापाच्या आधाराच्या पाठीमागे एकट्या माणसानं उभं राहावं, एवढी श्रीमंती कमवावी, माणसं जोडावी, प्रत्येकाला आधार देण्याचं काम करावं, मुलं चांगली घडवावी. आणि म्हणून अगदी एक दुःखद घटना गेल्या वर्षी घडली.
हार्ट अटॅक आला तर बहुतेक सगळ्यालाच येतो की काय असा प्रश्नच पडला आहे. फार अवघड झाले. 58 वर्षाच्या वयाचं कुठं माणूस हार्ट अटॅकनं जावा का? 70-75पर्यंत तरी वडिलांची गरज मुलाला असते. पण दुःखद घटना घडली. कैलासवासी प्रदीप शेठ तुकारामजी कदम, वय वर्ष 58, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांचा मृत्यू गेल्या वर्षी 30/12 या दुःखद घटनेमध्ये झाला, वेळेमध्ये झाला. त्यांचे दोनही चिरंजीव श्री दीपक प्रदीप कदम मोठे आहेत, शुभम प्रदीप कदम वडिलांचाच व्यवसाय परंपरागत ते चालवतात. एक मुलगी आहे सौभाग्यवती ज्योती हर्षल कोराळे, पत्नी आहेत या सगळ्यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला प्रदीप कदम, आई आहे त्यांची श्रीमती सुशीला तुकारामजी कदम. मित्र एकदम जीव लागत. मी पहिल्यांदा पत्रिकेत मित्राचं नाव पाहिलं बरं. नाही ते वडिलांची, आईची, भावाची लय नावं असतात, एवढी यादी असते, पण मित्राचं नाव आहे. वा, चांगला परिवार आहे मित्र जोडणारा. अशोक शेठ ढमढेरे आमचे जीवलगच ते येतात थोड्या वेळात. आणि शोकाकुल कदम परिवार, निगडे परिवार, सस्ते परिवार, ज्यांच्या आमंत्रणातून खरं तर हे कीर्तन आम्हाला मिळालं. माऊली ढाबा म्हणजे आमच्या वारकऱ्यांचं जीवन. आम्ही कुठं थांबत नाहीत जेवायला ढाब्यावर. ढाबा म्हटलं की आम्ही बाजूला असतो, पण माऊली ढाब्यावर मात्र आमचा माऊली अन्न असल्यामुळं जावंच लागतं आम्हाला. छोटे माऊली काय, अक्रूर महाराज काय, ढोक महाराज काय, सगळे मंडळी. आणि वारकऱ्याला कितीही खा वारीच्या वारीमध्ये पहिला वारकरी माणूस म्हणजे आमचा माऊली अण्णा. वा. आणि माऊली अण्णांच्या परिवारातली मला वाटतं मुलगी आहे या घरामध्ये, इवाईच आहेत त्या घराची. त्यामुळे अगदी चव्हाण परिवारातून हे आम्हाला आमंत्रण मिळालं. दुसरे पलांडे परिवार आहे, डमढेरे परिवार आहेत, अशी सगळी पाहुणे मंडळी. या सगळ्यांच्या माध्यमातून आमचे माऊली अण्णा यांनी सुंदर सिस्टीम, सुंदर डेकोरेशन, अगदी छान कार्यक्रम कसा असावा, मग तो असा कार्यक्रम असावा. वडिलांचा सोहळा करावा तेवढ्या छान नियोजनामध्ये करावा. वा. माऊली अण्णा मी दमलो होतो खरं. 5-6 दिवस तिरुपतीला गेलो होतो. आमच्या हातानं चंदन असतो तिरुपतीला, कुणाच्याच भाग्यात नाही, ते माझ्या भाग्यात आहे. काय योगायोगाने एकदा मंदिरात गेलो आणि तिथं मी एक भजन गायलं महाराज. तर तिथले जे पुजारी आहेत त्यांना आवडलं ते, आणि ते म्हटले महाराज तुम्ही कुठले आहात. त्यांच्या भाषेत विचारलं. म्हटलं हे कन्नडी बिन्नडी येत नाही मला, तुम्ही मला मराठीत विचारा. ते म्हणजे मराठीचा एक माणूस बोलून घेतला आणि ते म्हटले महाराज काय तुमचा आवाज आहे, तुम्ही आमच्या देवाला एखादं गीत गा. मी 2-3 गीतं गायली तिथं. त्यांची येत नाहीत आपल्या, पण आपल्या पांडुरंगाची गायली. आणि त्यांना पटून दिलं की तिरुपती भगवान व्यंकटेश आणि आमचा पांडुरंग वेगळा नाही, फक्त पांडुरंगाचे हात असे कटेवर आहेत आणि या देवाचा हात द्यायला आहे बुवा, जो येईल त्याला धन देतो तो देव, अशी ती कथा सांगितली. त्यांना खूप भावली. आणि ते दरवर्षी डिसेंबर महिन्यात मला 15, 16, 17 तारखेपैकी कोणतीही तारीख सांगतात, त्या दिवशी मात्र तिथं हजर व्हावं लागतं. आपल्या हातानं चंदन बाबा, आणि आपल्या हाताचं चंदन देवाच्या अंगाला आपण नाही लावू देत, पण ते लावतात. आणि आपल्याला एक अर्धा तास तिथं 1 मिनिटाला तर लाखो रुपयाचं तिकीट आहे, पण आपल्याला तिथं उभं करून ते देवाला पाहायला देतात. म्हणून थोडंसं नेमकी ती तारीख 17च आली. नाही तर अण्णाला काही म्हणता येणं. म्हटलं अण्णा आमचा जेवढा चांगला आहे तेवढा रागीट आहे, अण्णा जेवढे परिमळ आहेत तेवढे रागीट. एखाद्याचं हुकलं तर मग त्याला डबल कधी चान्सच देणार नाहीत, बोलवणार नाहीत. त्याच्यात पहिलंच कीर्तन त्यांनी या भागात माझं म्हणजे बरेच कीर्तनं मागितली, पण बसलं हे आता काय करावं. मग आम्ही ते विमानानं जाताना गेलो, येताना गाडीनं आलो, पण धावत पळत कसं तरी इथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्या संबंधातून अगदी आमच्या चव्हाण अण्णांनी माऊली ढाबा याचे ते मालक आहेत, या घराचे ते इवाई आहेत, पाहुणे आहेत, मुलगी आहे या घरात. त्या संबंधातून अक्रूर महाराज तुमचं कीर्तन पाहिजे, तुम्ही बाप सांगता, तुम्ही संत सांगता, देव सांगता, त्या संबंधातून आम्हाला कीर्तन हवं आहे असा आग्रह झाला. आणि माऊली अण्णांच्या माध्यमातून एवढ्या लवकर हे गोड व्यक्तिमत्व होतं. प्रदीप शेठ हसतमुख होते, सगळ्यांना आपलंसं करणारे, कष्टातून उभं राहिलेलं जीवन. 30-35 एकर जमीन घेणं सोपं आहे का महाराज. कष्टातून उभी करणं, मुलांसाठी कर्तृत्व उभं करणं, समाजामध्ये चांगलं कर्तव्य पार पाडण्याचं काम बाप करत असतो. मी पुढे बोलणार आहे. त्या संबंधातून या प्रदीप दादांच्या, प्रदीप शेठच्या वर्षश्राद्धाला तुम्ही आलं पाहिजे असा आग्रह झाला. आणि या संबंधातून आजची ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक शिवाजी महाराज बिरादार, खरंच बरं झालं हे आले. तुम्हाला कारण सांगतो माऊली, ओंकार महाराज जगतापांचं नाव आहे पत्रिकेला, पण 1-2 महिन्यापासून त्या ओंकारचा आवाजच उकलायला तयार नाही. काय त्याला काय झालं आहे, त्याच्या कंठामध्ये काही कळत नाही. माझ्या आवडीचा गायक आहे, माझ्या संगच असतो, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याला दाखवून आणलं, पण कंठामध्ये काही दोष निघत नाही. पण आता आपल्याकडे 3 दुःख आहेत, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. कोणी मानो अथवा न मानो, पण कधी कधी दुसऱ्याच्या सुद्धा पीडा आपल्याला होत असतात. त्यातली एक पीडा त्याला निघाली, ती पण मीच पाहिली, आणि त्याच्यातून ती पीडा नष्ट करण्याचं आज नेमकी अमावस्या, आज शनी, ते आज कोणता शुक्रवार, त्या संबंधातून मीच त्याला माझ्या गावी पाठवले. माझ्या गावी एक महाराज आहेत, महात्मे संन्यासी आहेत, त्यांनी थोडा टीका वगैरे लावला तर ते निघून जाईल बुवा. एवढा चांगल्या बाळाचा आवाज माऊलीनं परत करावा, त्याचा आवाज लय बसला आहे शिवाजी महाराज.
बोलताच येत नाही, म्हणताच येत नाही त्याला. मी त्याला म्हटलं, तू माझ्या संग येऊन करणार काय बाबा, तिथं काय टाळ्याबाजी थोडी बसायची, तिथं चाली म्हणता नाही आल्या तुला तर लोक नाराज होतील. मीच आग्रह केला की तू येऊ नको, चांगला कोणीतरी गायक आळंद देऊन पाठवा. तुम्हाला बोलता येत नाही तिथं येऊन तुम्ही काय करणार, तुम्ही दिसायला नको लोकांना, गायला हवे. त्यामुळं आग्रहच केला आणि ते काय ऐक. मग त्यांना मी म्हटलं माऊलीला श्री हरी महाराजांना सांगा, आणि त्या संबंधातून त्यांना आज माझ्या गावी त्या बाबांकडे मी त्यांची ते जी बाधा झाली कंठाला ते काढण्यासाठी पाठवलेलं आहे. माऊलीनं तुकोबाने त्यांचा आवाज जसाची तसा करावा. माऊली अण्णा तुम्ही नाराज राहू नका बरं त्यांच्यावर, तसा खोटं बोलणारा पोरगा नाही, माझ्या संगतीत असतो. अगदी ओंकार महाराज जगतापांच्या जागी गोड गळ्याचे प्रमाण असे म्हणतात ना आमचे शिवाजी महाराज, माझ्या कथेला असतात, वाजवायला असतात, गायला असतात. एकाच पाठात, एकाच ताटात, एकाच गुऱ्यांकडे आम्ही शिकलो. ते एक दिवस आधी आलेत माझ्या आळंदीला आणि मी दुसऱ्या दिवशी आलो. ते तिकडून आले, कर्नाटक गाव आहे त्यांचं. कर्नाटक आपल्या महाराष्ट्रातले नाही, ते कर्नाटकामधून आले. त्यांना पण आई नाही, वडील नाही, अनाथ लेकरू. ते तिकून आले, मी गावाकडून आलो 1998 साली. आणि मग आता कुठं राहायचं, ते घाटावर आणि मी घाटावर, म्हणजे माऊलीच्या घाटावर. तर दोघा जणांची ओळख झाली आणि मग आम्ही कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेत ते गेले. मी इकडं जोग महाराजांच्या संस्थेत बसलो. पण रोज भेटी व्हायच्या. इतके जिवलग मित्र. त्यांना म्हटलं काळजीच करू नका, तुम्हाला आई वडील नाहीत ना, आता माऊलीच तुमचे आई वडील आहेत महाराज. आणि माऊलीची सेवा केली, शिकले, छान गायक झाले, महाराष्ट्रभर मोठं नाव झालं. आपले तुमच्या भागाचं वैभव प्रदीप महाराज असतील नडावडे, यांच्या संगतीत त्यांनी शिवचरित्रामध्ये गावं, माझ्या रामकथेला गावं, संत कथेला गावं. असे आमचे शिवाजी महाराज बिरादार, त्यांना माझं वंदन. ज्यांनी आमच्या भागात जन्म घेतला मराठवाड्यात, पण आळंदीला मोठी संस्था आहे, असे आमचे पांडुरंग महाराज मुंजाळ. गोड आवाज आहे, छान गाणं आहे. पांडुरंग महाराजांनाही वंदन. ही संस्था कुणाची आहे? महाराजांची. स्वप्नील महाराज, वा काय गोड पोर, जरा चांगलं शिकवा, हे तुमचं कल्याण करील बरं का. वारकरी शिक्षण संस्थेचं नाव काय? बोले अवघड रे, इतकं का यायचं मला बरं का. वारकरी शिक्षण संस्थेचे छोटे मोठे बालगोपाळ. महाराजांचं नाव स्वप्नील महाराज आहे. वा छान स्वभाव आहे, हसरा आहे. मुलांकडून विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. जनाबाई, सखूबाई, मीराबाई अशा मुली घडवतायत. या सगळ्या मुलींना धन्यवाद. फक्त एक विनंती आहे स्वप्नील महाराज, या मुलींना 4 वर्षाचा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा. त्यांना ज्ञानेश्वरी पारायण करून घ्यायचं, यांच्याकडून मस्त टाळ बसून घ्यायचा. आता पुढची पिढी कीर्तनकार झाली मुलींची, पण मुलगी कीर्तन करायला विरोध नाही. मुलीनं कीर्तन करावं, भजन करावं, पण मुलगी कीर्तन करत असताना तिने कीर्तनातून इतकं चांगलं अध्यात्म लोकांना सांगितलं पाहिजे. आणि त्याची जबाबदारी त्यांची नाही, आपली आहे, शिकवणाऱ्याची आहे. शिकवणाऱ्यानं जर त्यांना चांगलं शिकवलं ना, भारी शिकवलं ना, काय हरकत नाही शिकवायला, चांगलं शिकवा. अशा छान मुली या महाराजांच्या संस्थेमध्ये घडतायत, त्यांना धन्यवाद. संस्थेतली बालगोपाळ, छोटी छोटी बालगोपाळ साधकांना वंदन. तुलाही माझं वंदन. अगदी तुझं तर दर्शनच घेतलं. अशी सगळी विनेकरी बाबा, बालदार, चोपदार, पेटीवादक आहेत, पण थोडा स्वर आमचा ते बसत नाही त्याच्यात, पेटी थोडी कडक आहे, त्यांनाही धन्यवाद. महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक, तसे आता ते मृदंगवादक नाहीत, कीर्तनकार आहेत. प्रसिद्ध यात्रा आहेत त्यांच्या, प्रसिद्ध दिंडी आहे माऊलींच्या सोहळ्यात, मोठं नाव आहे. या भागात मला पहिल्यांदा ज्यांनी आणलं असे आमचे श्री हरी महाराज. अगदी गोड पखावज वाजवतात. त्यांना आम्ही आळंदकर म्हणतो, पण छान आळंदीकरच म्हणायचं. आता आळंदकर काढायचं ना, आळंदीकर म्हणायचं आहे का. श्री हरी महाराज आळंदकर फार गोड. आणि माऊली अण्णांचे चाहते आहेत. ते नेहमी पंगत, नेहमी बसणं उठणं, काय अडचण आली तर माऊली अण्णा त्यांच्या सुखदुःखात माझ्याही सगळ्या कीर्तनकार गायक वादकांच्या असतात. अगदी आमचे श्री हरी महाराज आळंदकर खूप गोड लगीचा बाज आहे. जेवढं पाहिजे तेवढं. एखादी सुगरणबाई भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच मीठ घालते, खरटही होणार नाही, कमीही पडणार नाही. तिला सुगरण म्हणतात बरं का. का सुगरणी आणि उदारे असं माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी दिली. सुगरणी आणि उदारे, का रसज्ञ आणि जेवणारे. तसं त्यातली जी सुगरण असते ना, ती भाजीला मीठ कमी पडू देत नाही. तसं मीठ वाढायला आपण मीठ मागितलं की ती म्हणते मीठ लागणारच नाही बाबा तुम्हाला, का सुगरण असते ती. तसं कीर्तनातला वादक सुगरण असलं पाहिजे. कधी मीठ, कधी थाप, कधी चाट, कधी तिखट, कधी हळद, म्हणजे हे सुगरण माणसाला कळत असतं. त्याच्यात ते सुगरण आहेत. आमचे श्री हरी महाराज आळंदकर, त्यांना धन्यवाद. सिस्टीम चांगली आहे, तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज येतोय, तुम्हालाही माझं धन्यवाद. शूटिंग करणारे आहेत चॅनलवाले. कोणतं चॅनल आहे का आपलं? यांचंच आहे, मायबोलीच आहेत का तुम्ही? वा छान चालतंय चॅनल तुमचं, मी पाहत राहतो. मायबोली नावाचं चॅनल आहे यूट्यूब, त्याला सबस्क्राईब करा. त्यांनाही त्यांचे ते वाढू द्या जरा, थोडं पैसे येतील बिचाऱ्याला. सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉनला. त्यांनाही धन्यवाद. मायबोलीवाले छान एडिटिंग करतात, गोड त्यांच्या मी क्लिपा पाहतो. अगदी मायबोली
चांगलं गाजलंय चॅनल त्यांचं, त्यांनाही खूप धन्यवाद. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या परिवाराला सगळे सोयरे पै पाहुणे आप्तेष्ट मित्रपरिवार सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. विनेकरी बाबांनाही साष्टांग प्रणिपात. बहुतेक आता कोणी राहिलं नसेल, राहिलं तरी माफी मागतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. हे पुढं बसलेली मंडळी भेटली म्हणजे बाबा तुमची रोज एक कीर्तन आम्ही यूट्यूबला ऐकतो, आजही जी टॉकीजला चालू आहे, उद्या पण आहे, काल पण जे भागं होत राहतात ती लोक पाहतात. आणि त्या संबंधातून आपण सगळेजण आलात आणि या प्रदीप शेठला श्रद्धांजली अर्पण करण्याचं फार लवकर आपल्यामध्ये घडायला नव्हतं पाहिजे, पण नियतीच्या पुढं, काळाच्या पुढं आपण कोणी थांबू शकत नाही. निसर्गाचा, भगवंताचा तो नियम आहे. जन्म झाला की मरावं लागतं, मृत्यू झाला की जन्माला यावं लागतं. मात्र जन्म मृत्यू कधी येईल काल ते काही आपल्याला सांगता येत नाही. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. जन्माला आलेलं बाळ जातं कधी कधी 10 वर्षाचे असताना जातात, 15 वर्षाच्या असताना जातात, कधी कुणाकुणाला 100 वर्षाचं आयुष्य मिळतं. पण सगळ्याच्या जीवनामध्ये प्रारब्धामध्ये काळ लिहिलेला आहे आणि त्या काळासाठी बघा आपण सगळेजण काळाच्या अधीन आहेत. काही गोष्टी आहेत ना ह्या देवाच्या प्रारब्धाच्या हातातच असतात. विज्ञान माना नका मानू, भगवंत माना नका मानू, काय तुम्हाला मानायचं नका मानू, माना नाही तर नका मानू, पण ह्या गोष्टी देवाच्या हातातच आहेत. यश अपयश, लाभ हानी आणि जन्म आणि मृत्यू, 6 गोष्टी तरी श्री हरी महाराज, शिवाजी बाबा, पांडुरंग महाराज, बहुतेक तरी स्वप्नील बाबा आपल्याला दिसतात की यशासाठी प्रयत्न करतो आपण. खूप प्रयत्न, मुली अभ्यास करतात, काही पोरं IAS अधिकारी होतात, खूप प्रयत्न करतात, पुस्तकं पाठ करतात. पुण्यामध्ये काही मित्र आहेत माझे पोरं, ते म्हणतात बाबा 11 दिवस झोपलोच नाही, रात्रंदिवस पुस्तकं वाचले. एवढाले पुस्तकं पाहिलं तर आपल्याला डोकं हलतं, एवढं कधी वाचलं असेल, कधी पाठ केलास, कोणत्याही गणिताचं उत्तर देतात, पण नेमकं एका मार्कावरून त्यांचा नंबर जातो, अर्ध्या मार्कावरून कधी कधी उगतं, इंटरव्ह्यूमध्ये कधी पास होत नाहीत. का बरं असं? त्याचं कारण असं आहे, यशासाठी प्रयत्न आहे पण कधी कधी अपयश पदरामध्ये पडतं. त्याचं कारण ते भगवंताच्या प्रारब्धाच्या हातात आहे. पुढचं ऐका, प्रारब्ध कायम त्याच्याच हातात आहे. यशा लाभासाठी प्रयत्न आहे. कधी कधी आपण आंबे लावतो, चांगला मोहर आलाय, कधी आता आमच्याकडे कपाशी लावली लोकांनी, एका एकरमध्ये 10-12 क्विंटल होत असते. मला पण होते 10-12 क्विंटल एका एकरमध्ये. फार भारी आली, चांगली आली. आता एकदम छान कापूस काढायचा आणि चांगले पैसे 1-2 लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. पण इतका पाऊस पडला कपाशी आल्यावर की आता ते 80,000 रुपये जे खर्च केले होते, एक बोंडसुद्धा हाताला लागत नाही. गुडघ्या इतकं पाणी अजून माझ्या शेतात आहे महाराज, कारण इतकं पाणी कधी पडलंच नाही 10 वर्षात. त्याचं कारण यशास लाभासाठी प्रयत्न केला पण कधी कधी हानीच पदरामध्ये पडते. याला कारण काय? ध्यानातच ठेवायचं. यश अपयश प्रारब्धाच्या हातात, लाभ हानी प्रारब्धाच्या हातात. आता महत्वाचं आहे का, जगण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. मी जगलो पाहिजे, श्रीमंत असलो पाहिजे, जगस्पृयास्पद एक सार्वभौम पद, न मरणी निर्विवाद जगापडी. माऊली म्हणतात प्रत्येकाला वाटतं जगावं, पण मृत्यू येतो, काळ येतो, तुमच्या माझ्या प्रारब्धात तो लिहिलेला आहे, येतो आणि तुम्हाला मला घेऊन जातो. बघा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाळ, देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. यासी काळोबा खाणार, यासी काळोबा खाणार खाणार, कारेनुप जशी दगडा दगडा, कारेनुप जशी दगडा. याचे काळोबा खाणार, याचे काळोबा खाणार, खाणार खाणार, नुप जशी दगडा कारेनुप जशी दगडा. देह जाणार जाणार. पुढचं काय? यासी काळोबा खाणार. श्रीमंत काय, गरीब काय, उपवासी काय, काय खाऊ याची पंचायत काय. सगळ्याला काळ येतून घेऊन जातो. काळ कधी थांबत नाही. काल मी ते व्हॉट्सअपला एक जोक वाचला. एक मुलगी स्टोरी टाकत होती, म्हटले मोबाईलला,
स्टोरी स्टेटस पुण्यातले शिकले. यम आला म्हणले तिला न्यायला यम. तर ती यमराजाला म्हटली फक्त 1 सेकंद थांब यम दादा, वेटू यमपुरी तेवढा स्टेटस टाकते. काय कायला कळाल, कायला उद्या कळाल, एवढंच आहे बुवा. विठाला विठाला हो, काळ थांबत नाही कोणासाठी. हा, कधीच नाही. प्रारब्धानं तुमच्या माझ्या कपाळावरती तो लिहिलेला आहे. त्या देवांची सभा भरली होती एकदा. आपल्याकडे आता सभा भरतील, आता तुमच्याकडे जिल्हा परिषद लागले, मग हा गटातून तो, त्या गटातून तो, त्या गटातून तो, आमका अध्यक्ष. आता आमच्याकडे नगरपालिका झाल्या, तुमच्या खेडेगावातल्या की सुरू होतील आता. तर त्या इलेक्शन सुरू झाले की सभा भरतात बघा. लोक गर्दी करतात, आमदार येतात, खासदार येतात, मंत्री येतात, आपल्याला आश्वासनं देतात. पाळतात की नाही ते काय आपल्याला माहिती नाही, पण आश्वासनं दिली जातात. मग त्याला भरपूर लोक असतात. श्री हरी महाराज तशी देवांची सभा भरली एकदा. कशी भरली तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष द्या. आवाज येतो ना माझं सगळ्यांना, थोडेसे लक्ष देऊन ऐका. तर ती सभा भरली. तुम्ही ऐकणारे चांगले आहेत, सुज्ञ आहेत, म्हणून जरा सगळ्या माझ्या बहिणींनी सगळ्या महिलांनी पुरुषांनी माझ्याकडे बघा. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, मैत्रीण असली काय बसू द्या, काय होत नाही. तुम्ही सगळे माझ्याकडे बघा. झालं असं, देवांची सभा भरली आपल्यासारखी. जसं देव आपल्याकडे 33 कोटी आहेत. 33 कोटी नाही बरं, 33 कोटी प्रकारचे. लय कमी सांगता तुम्ही. 33 कोटी कुठं देव असते. डोंगर जाते तर देव आहे महाराज, कोणत्याही डोंगरावर. देव कमी नाही, 33 कोटी नाही आहेत. लय कमी सांगितलं. 33 कोटी प्रकार आहेत महाराज. अष्टकोटी भैरव, 33 कोटी देवाच्या मुंडा, अष्टकोटी भैरवरी प्रमाणच आहेत. एवढे भगवंताचे ते सगळे देव एकत्रित आले बुवा. आता सगळे देव एकत्रित आले. तर आता आपण जसे इथं कीर्तनाला आलो, कार्यक्रमाला आलो, प्रदीप शेटला आदरांजली वाहण्यासाठी आलो. आता कोणी पुण्यातून आले, परिवाराची सगळी त्यांची पलांडे परिवार काय, चव्हाण परिवार काय, कदम परिवार काय, ढमढेरे परिवार काय, सस्ते परिवार काय, अशी सगळी तुम्ही जशी पै पाहुणे आलात. तर आपल्या गाड्या आता इकडे पार्किंगमध्ये आपण लावल्या. कोणाची इनोवा आहे, कोणाची बोलेरो आहे, कोणाची स्कॉर्पिओ, कोणाची स्विफ्ट आहे, कोणाची 2 व्हीलर आहे. आपण जशा पार्किंगमध्ये गाड्या लावल्या आपण इथं कीर्तनाला बसलो, तशी देवांची सभा भरली. आणि देवांच्या सभेला सगळी वाहनं एकत्रित आल्या. त्याच्या आपले वाहनं जा गाड्या आहेत, तसं त्यांचं पशुपक्षी आहेत. गणपती बाप्पाचं उंदीर, शंकराचं नंदी बैल, भगवान विष्णूचं गरुड. त्याच्यात एक कबूतर नावाचा पक्षी आला होता. कोणता? कबूतर नावाचा. त्या कबुतरानं विचार केला, आजचा दिवस किती चांगला आहे म्हटला. आज आपल्याला ब्रह्मदेवाचं दर्शन घेण्यासाठी ब्रह्मलोकात जाण्याची गरज नाही. शंकराचं दर्शन घ्यायला कैलासात जाण्याची गरज नाही. विष्णूचं दर्शन घ्यायला वैकुंठात जाण्याची गरज नाही. अयोध्येत जाण्याची गरज नाही. काय काय योग आला. आज स्वतःहून भगवान सगळे इथं आलेत. सगळे देव आलेत. इंद्र, चंद्र, महेंद्र सगळे आले. एक काम करू म्हटलं, दरवाजाच्या उंबऱ्याला बसूया आणि नजरेनं प्रत्येकाचं दर्शन घेऊया. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, नलगती सायास जावी मनांतरा, सुखे तो घरा नारायण. काय त्याच्या मनात संकल्प आला आणि कबूतर वरच्या उमऱ्याला बसला. लक्ष द्या, जो आतमध्ये देव जाईल त्याचं दर्शन नजरेनं घ्यायला लागला. भगवान विष्णू गेले, शंकर भगवान गेले, ब्रह्मदेव गेले. काय भाग्य महाराज. जेवढे देव आतमध्ये जातील ना, ऐका ऐका, त्या कदमवस्ती माझ्याकडे बघा, सगळे देव आतमध्ये जाताना भगवंताचं दर्शन व्हायला लागलं. काय त्याचं भाग्य उदयाला आलं. 33 कोटी प्रकारचे देव आतमध्ये निघून गेले. सगळ्यात शेवटी यमराज आले. यमराज म्हणजे काळ. काळ म्हणजे उचलणारा. माणूस सगळ्यात जास्त कशाला घाबरतो? तर काळाला घाबरतो. एखादी गाडी फास्ट गेली आपल्यापासून की दमाने जाऊ दे म्हणतो. 10 मिनटं लेट होईल, पण आपण थेट जाऊ, पण लेट जाऊ, म्हणजे जरा दमाने जाऊ दे. आणि मग आपण काळाला घाबरतो ना. पाणी जास्त दिसतं ना, वय आतमध्ये जायला बुवा. माणूस घाबरतो कशाला? मरायला, काळाला. त्या कबुतराच्या मनात विचार आला की मला कोणीच पाहिलं नाही. ब्रह्मदेवानं नाही, शंकरानं नाही, विष्णूनं नाही. सगळ्यांची दर्शनं मी घेतली, पण कोणी मला टोकलं नाही, कोणाचं लक्ष गेलं नाही. यांनी माझ्याकडे पाहू नये म्हणजे माझं बरं झालं बुवा, असं त्याच्या मनात आलं स्वप्नील महाराज. पण काय असतं बघा, हे आपण म्हणत नाही का, माणसाच्या मनात शंका येऊ नये. तसं झालं त्याच्या मनात. नेमकं ते यमराज महाराज उशीर झाल्यामुळे फास्ट निघाले आणि त्यांचा पायात पाय अडखळला आणि त्यांनी वर पाय. त्याच्या मनात आलं माझ्याकडे कोणी पाहू नये. यमराजांनी वर पाहिलं. बरं, जसं वर पाहिलं, माझ्याकडे बघा, जसं वर पाहिलं तसं त्या कबुतराच्या कपाळावर पाहतच राहिली होती. 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, ती त्याच्याकडे पाहतच राहिले. पण नुसतं पाहिलं नाही,
जोरात जोरात हसायला लागले, खदा खदा हसायला लागले आणि मग ते आतमध्ये निघून गेले. कबूतर मात्र बर्फ झालं, थंड झालं, बाबरलं घाबरलं. त्याला वाटतं राव हे माझ्या कपाळाकडे पाहून असतात म्हणजे मी मेलो. यांचं दुसरं कामच नाही ना काही, उचलणं हेच काम आहे. आणि यांनी माझ्याकडे पाहिलं म्हणजे 100% मला ते इथं मारतात. मला वाचवा, वाचवा मला. आता शरण जायचं कुणाला, देव तर आतमध्ये आहेत, काय करायचं आता? आणि ते धावत धावत गरुड महाराजाकडे गेलं. गरुड महाराज म्हणजे देवाचं वाहन, जगातला 1 नंबरचा उडणारा पक्षी. धावतच गेले. ओ गरुड महाराज, काय झालं? दरवाजाला बसलो होतो, कोणी पाहिलं नाही, कोणी टोकलं नाही. मग सगळ्या देवांची दर्शनं झाली. मग सगळ्यात शेवटी ते यमराज आले. काळ माझ्या कपाळाकडे पाहून हसले. 100% माझा मृत्यू अटळे, मला वाचवा, काहीतरी करा. गरुड महाराजाला त्याची दया आली आणि गरुड महाराजानं कबुतराला आपल्या पाठीवर बसवलं. माझ्याकडे बघा. गरुड महाराजांनी उड्डाण केलं आणि अर्ध्या तासाचं अंतर कापलं तर 1,00,000 किलोमीटर अंतर कापलं. किती लई गरज आहे याची आम्हाला, पण कोण देईल आम्हाला? लई प्रवासाने किट होतो माणूस. 5 वाजता गाडीत बसलो तेव्हा तुमच्यापाशी 10ला आलो. आता तुमचं करून पुन्हा जायचंच नाशिकला. काय कीर्तनं महाराजी, डायरीमध्ये कीर्तनं दिसतात, पण प्रवासानं 40व्या वर्ष, 38 वर्ष, 39 वर्ष वय माझं. शुगर झाली हो, एवढ्या लवकर का व्हावी? हे प्रवास महाराज. डॉक्टर म्हटले कधी किती झोपता कधी? म्हणलं पहाटे 4ला 5ला. उठता कधी? 9ला 10ला कीर्तन. अर म्हणले महाराज कीर्तन कमी करा, एक करा, नाही तर कॅन्सल करा. कारण शरीर नाही तर मग शरीराला कोण सांगणार तुम्ही कीर्तनकार आहेत? शरीराला थोडी माहिती आहे तुम्ही गायक आहेत, कीर्तनकार आहेत, वादक आहेत. शरीराला मात्र शरीरासारखं जगावं लागतं. हो म्हटले वाचवा मला, काहीतरी करा, त्याची गरज आहे. पण त्यात आपलं भाग्य नाही, देवाचं भाग्य. गरुड महाराज आहेत न्यायला. गरुड महाराज म्हटले बस पाठीवर. 1,00,000 किलोमीटर अंतर कापलं, अर्ध्या तासात कापलं. पाण्याचं सरोवर पाहिलं, मस्त अशी बाग पाहिली, छान वातावरण की नाही. अशी बाग पाहिली, एक झाड पाहिलं वडाचं. त्या वडाच्या झाडाच्या मधल्या पानाच्या आधी जे असतं ना बुंथा, त्या बुंथ्यावरती ठेवलं. सुरक्षित बस म्हटले सावलीला. प्यायला पाणी आहे, खायला फळं आहेत, काळजी करू नको. तुला भूक लागली फळं का, ताण लागली पाणी पी, मस्त निवांत सावलीला बस. एवढ्या लांब 1,00,000 किलोमीटर फक्त मी एकटा पठ्ठ्याने आणलं तुला, कोणी आणू शकत नाही. काळजी, मारणारा किती लांब आहे? 1,00,000. टेन्शनच घेऊ नको. कबूतर खोत झालं. गरुड महाराजानं उडी मारली आणि टेन्शन, सभा संपली की परत न्यायला येतो म्हटले तुला, देवाला सोडतो तुला परत, काहीच टेन्शनच घेऊ नको. मस्तपैकी असं सगळं नियोजन लावलं आणि गरुड महाराजांनी उड्डाण केलं आणि ते सभेला आले. तोपर्यंत देवाची सभा संपली होती. जो तो आपापल्या मार्गाने निघाला. तर चालता चालता त्या यमराजाची आणि गरुडाचीच भेट झाली. राम राम. म्हणजे तुम्ही त्या कबुतराकडे पाहून हसले? म्हटले हो. म्हटलं तुम्ही त्या कबुतराकडे पाहून हसले, बर्फ झालं, थंड झालं, घाबरलं बाबरलं, तुम्ही का पाहिलं त्याच्याकडं? ते गरुड महाराज असं विचारल्यावर ते यमराज महाराज म्हटले पाहायचंच नव्हतं. पण ते चालता चालता पायात पाय खळला आणि सहजच वर पाहिलं तर कबुतराच्या कपाळावर माझी नजर गेली. तर त्याच्या कपाळावर विधात्यानं आजच्याच दिवशी मृत्यू लिहिलेला आहे. पण इथून 1,00,000 किलोमीटर अरण्य आहे. अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर आहे. सरोवरासमोर एक आंब्याची त्याची झाडं आहेत आणि त्या झाडाच्या मध्ये, त्या वडाच्या झाडावर 1 तासानं कबुतराचा मृत्यू आहे. पण मी विचार केला, इतक्या लांब हा कबूतर कधी उडत जायचा? किती याच्यात ताकद आली? 10 जन्म जरी उडाला 1,00,000 किलोमीटर याच्यानं शक्य नाही. मला हसू आलं की हा वाचला. हा हुशार माणसं. कळालं तुम्हाला? काहीची 5G रेंज असते, काहीची 4G असते, काहीची 3G, काहीची 2G, काहीची काहीच नाही. म्हणजे काही कायला पार झाल्यावर लोक हसल्यावर हा काही मिळ नाही. काही तर ते प्रकार आहेत बुद्धीची. काहीची कापराची बुद्धी. आमचे बाबा सांगायचे पाठात, हरी महाराज आम्ही गेलो, आमचे बाबा म्हणायचे 3 प्रकारची बुद्धी. कोणती? पहिली बुद्धी कापराची, काडी पेटूस तरच लगेच कळतं, 1 मिनिटात कळतं. दुसरी बुद्धी जरा थोडीशी गौरीची, दमानी दमानी, थोडं दमानी 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 पेटती गौरीची. काहीची मात्र शेणाचीच बुद्धी महाराज. अशी बुद्धी काडी भिजली महाराज लगेच, समजतच नाही. तसं तुमची 5G रेंज आहे. तुम्ही पुण्यातली जवळची माणसं चांगली ऐकणारीत म्हणून सांगतो ऐका. काय गरुड महाराजाला यमराज महाराज म्हटले पाहायचंच नव्हतं. पण वर पाहिलं तर ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरेपण धुतले फेटून येणे. त्याच्या कपाळावर विधात्यानं आजच मृत्यू लिहिलाय. पण 1,00,000 किलोमीटर अरण्य आहे. अरण्यामध्ये पाण्याचं सरोवर आहे. सरोवरासमोर वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला 1 तासानं त्याचा मृत्यू होणार आहे. मला कळालं. पण कसा होईल म्हटले? मी जाऊ शकतो हो, मला काय, मी 1 मिनिटात जातो. मी यमराज आहे, मला ती शक्ती आहे. पण कबूतर कधी जायचा? हसू आलं मला. हा वाचला. गरुड महाराजाची मेमरी भारी होती. त्यांना कळालं. इतक्या फास्ट उड्डाण केलं. तिथं जाऊन पाहतात आणि मग कळालं वाचला नाही, निवून घातला. असंच आहे महाराज.
असं म्हणायचंच नाही. माझ्या सकाळी जेवत होता, माझ्याच गाडीवर बसला, माऊली ढाब्याला थांबलो राव आम्ही, मस्त तिथं वडापाव खाल्ला, नाश्ता केला, मिसळ केली, मग गेलो जेजुरीला, वर चढलो राव गडावर, खालून आलो राव, घरी आलो राव, घरी सुद्धा जेवण केलं राव, आणि संध्याकाळी बातमी आली गेला. ते म्हणायचंच नाही महाराज. ते काही शक्यच नाही. एकदा तुमच्या प्रारब्धात मृत्यू असला की जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धे, जे लिहिले प्रारब्धे, जे लिहिले प्रारब्धे, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी, ते नाते कर्म कधी, ते नाते कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखे बुद्धी, होणारा सारखे बुद्धी. कर्म रे खा तळे, कर्म रे खाटळे ना, कर्म रे खा तळे ना. कर्म रे खाटळे ना. नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार. नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार. हे संतांचं प्रमाण, याला काही बाधाच नाही. संत म्हणतात जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी, कर्म रे होणारा सारखी द लाल रे घोडा. तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो काळ. कितीही प्रयत्न केला तरी तुमच्यात भांडण तरी होईल, तो काळ तिथं घेऊन जातो त्या माणसाला. नको नको म्हणतानाही जातो आणि तुमचा मृत्यू होतो, काळ घेऊन जातो. कबुतराची कथा कायम ध्यानात ठेवा. जिथं काळ असतो तिथं तुम्हाला कशी योजना ते देव करतो, पण काळ मात्र तुम्हाला तिथं घेऊन जातो. म्हणजे काय, जगण्यासाठी प्रयत्न आहे, पण प्रारब्धामध्ये काळाची नियुक्ती आहे. काळ घेऊन जात असतो. आमची ही सगळी जिवलग तळेगाव ढमढरीची मंडळी, त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब ढमढरे, जकाती तात्या, संदीपजी ढमढरेच का, संदीपजी ढमढरे, हे अशोकजी ढमढरे आहेत. त्यांच्या संबंधातून या मित्रक परिवारातर्फे आज हा परिवार या पाहुण्याशी संलग्न आहे. फार जिवलग मंडळी आहेत. बाळासाहेबांचं चिरंजीव डॉक्टर आहेत. शिक्रापूरला गेलं म्हणजे बरं पडतं, ताप बी पाहिल्यावर ताण नाही राहत, पैसे बिशे लागत नाहीत आम्हाला. आणि खूप मोठे डॉक्टर आहेत, जिवलग आहेत आमचे पती पत्नी, त्यांचे ते मुलगा आणि सुनबाई फार छान. अगदी नेहमी आम्ही जातो. आणि तळेगावला आता 19ला कीर्तन आहे बरं का. 19 जानेवारीला काहीतरी भुजबळ का कोणीतरी आहे, त्यांनी की सेवा वर्ष श्राद्धाची दिलेली मला. त्या दिवशी मात्र दोघांकडे येतोय. तात्या नाराज झालेत माझ्यावर, जाणंच होईना त्यांच्याकडं. हनुमान जयंतीची तारीख बसाना. हे काय होतं आधीच, आता हे बाबा मागाशी आले तारीख द्या, तारखीच नाही वर रिकाम्या, काय करणार. त्या संबंधातून माफी मागतो. पण अत्यंत संदीप दादा तुम्हालाही धन्यवाद. आमचे बाळासाहेब जकाते तर फार जिवलग मंडळी, याच्यातही बसलेली सगळी प्रेमाची जिवलग मंडळी आहेत. कुणाचं नाव राहिलं तर माफी मागतो मी. मगाशीच म्हटलं, अर्थ काय, विधात्यानं तुमच्या माझ्या प्रारब्धावरती जी लिहिलेलं असतं त्याच्यात बदल होत नाही. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. आपण ज्या देशात जन्म घेतला त्या भारत देशातली सगळ्यात भारी कथा म्हणजे रामायणाची. तुम्ही खरं सांगू, मी बाकीच्या कथा ऐकूच नका. बाकीच्या कथा तुमच्या संसारासाठी कामी नाही. तुमचा संसार जर तुम्हाला आनंदी ठेवायचा, संसार जर तुम्हाला रामरूपी करायचा, आदर्श संसार करायचा, तर मग त्यानं रामायण ऐकलं पाहिजे. संसारिकाला कोणत्या कथेची गरज आहे, तर ती रामाची गरज आहे. राम का गरजेचा आहे त्याचं कारण सांगतो. मा कशासाठी रडतायत माझे बाबा, का एवढं दुःख झालंय त्यांना, का बोलत नाहीत काहीच, का त्यांची बोबडी वळाली, मा काही आमच्याकडून चुकलंय का, मा आमच्या लेकराकडून काही अपराध झालाय का. माय बाप जेव्हा रडत असतात तेव्हा पोरांना असं वाटलं पाहिजे की आपल्यामुळं तर आपली आई रडत नाही ना, आपल्या आपल्यामुळं तर आपला बाप रडत नाही ना. अरे ज्या माय बापानं कष्टातून आपल्याला उभं केलेलं असतं, जिवंत असेपर्यंत एक माझं वाक्य ध्यानात ठेवा, त्या माय बापाला जिवंतपणे कधी रडवायचं नाही. फाटलेले कपडे घातले हो तुमच्या बापानं, फाटलेले धोतर घातलं रे मायबाप, 2-2 ठिकाणी बांधून घातलं रे. तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणली, टी शर्ट आणला, नेहरू आणला, धोतर आणलं,
एवढी बाग लावली, सगळं बाप करतो ना महाराज. हे जमीन घेतो काय, तो काय त्याच्यासाठी नाही जगत महाराज. या देशातला श्रीहरी महाराज बाप कधी जगलाच नाही व स्वतःचा, तो मुलासाठी जगत असतो. मुलीचं लग्न झालं पाहिजे, चांगल्या घरात ती गेली पाहिजे, ती ढमढेरीच्या घरात असली पाहिजे, सस्तेच्या घरात असली पाहिजे, चव्हाणांची मुलगी आमच्या कदम परिवारात असली, याच्यासाठीच बाप झटत असतो महाराज. बाप करी जोडी लेकुरात ओढी, द्या विको द्या. बाप करी जोडी वा. लेकुरात ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. वा वा. बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी लेकुरात ओढी, बाप करी जोडी लेकुरात ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपली कुर्बानी वाळवणी, आपली कुर्बानी वागवणी. आपली कुर्बानी वाळवणी, एकाएक केला विरासीचा धन, एकाएक केला विरासीचा धन, वा वा. एकाएक केला मिरासीचा धन. एकाएक केला मिरासीचा. काय गोड प्रमाण दिलं. वा वा शिवाजी महाराज. बाप करी जोडी लेकुराची ओढी. कशासाठी असतो बाप? बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी. बाप तेच करत असतो. काय चुकलंय आमचं असं विचारत जा बापाला. बरं, बाप रडायला लागला, आई रडायला लागली तर मुलानं विचारलं पाहिजे, बाबा काही आमचा तर त्रास नाही ना, आम्ही तर काही वाईट वागलो नाही ना बाबा, आम्ही तुमच्या संस्काराच्या काही बाहेर तर गेलो नाही ना बाबा, बाबा आमचं काही चुकलं तर नाही ना, असं विचारत जा बाबांना, विचारत जा आईला. हाच परमार्थ आहे महाराज. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. का 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 त्याचं एक कारण आहे, मातेची चित्ती अवघ्या वाळकाची व्याप्ती. मायबाप लेकरासाठी जगत असतात. मग बाबा का रडतात आमचे? काय झाले बाबांना? सांगू राघव तुला, माझे 2 वर होते बघ तुझ्या बापाकडं. कोणते वर होते मा राघव? मी ते 2 वर मागितलेत. कोणते वर मा? सांग ना मा, कोणते 2 वर? पहिल्या वरानं बघ मी माझ्या भरताला गादी मागितली. ज्या रामाला सकाळी गादी मिळाली होती त्याच्या कानावर ते शब्द पडला की गादी भरताला मागितली. नाचायलाच लागले महाराज. काय भाऊ आहे महाराज, काय बंधुप्रेम आहे. असं बंधुप्रेम पाहिजे ना आपल्या घरात. आपला लहाना भाऊ जर नोकरीला लागला तर मोठ्या भावानं का नाचू नये महाराज? अरे हे तर रामायण आहे, हेच तर घर आहे आपलं. आनंद असला पाहिजे. आपला मोठा भाऊ जर, लहाना भाऊ जर चांगला झाला तर मोठ्या भावानं आनंद मानला पाहिजे. जळगाव नसलं पाहिजे. जळगाव काहीला कळलं, काहीला उद्या कळलं. जळगाव म्हणजे जळकी, हा म्हणजे कळून घ्या. नसलं पाहिजे. आपल्या आपल्या घरातच का रे दादांनो? नाही, हे रामायण आहे, ही कथा आपल्या संसाराची आहे. शिकून जागऱ्या घडी. आई काय गोष्ट बातमी चांगली सांगितली तुम्हाला, त्याच्यासाठी रडतात बाबा. काहीच हरकत नाही. मस्त मस्त भरताचा राज्याभिषेक करू. नाही, आणखीन एक वर मागितलाय मी. आता कोणता वर आहे? आणखीन एक वर आहे. कोणता? त्यावेळेला ती कैकई म्हणते, तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए, बचन न जाए, बचन न जाए. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. ती म्हणते आता राघव, पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं वनवास. वनवास ऐकल्याबरोबर प्रभू आता आणखीन जोरात नाचायला लागतात. वा आई,
तू खरी माझी जननी आहे, खरी तू माझी आई आहे. हो, काय काय शिकण्यासारखं आहे महाराज हे. शेवटी रामप्रभू आता वल्कलांगामध्ये धारण करतात. बघा, राम लक्ष्मण सीतामाई अयोध्या सोडून मायबापाच्या वचनासाठी, ज्याला गादीवर बसायचं ना सकाळी, ज्याला सकाळी गादी मिळते त्याला संध्याकाळी वनवास मिळतो, हेच आपलं जीवन आहे. सकाळी आपल्यामध्ये प्रदीप शेठ दिसत असतात, संध्याकाळी मात्र ते घरी येत नसतात. घर रडत असतं, दरवाजा सुना होतो, गाव सुनं होतं, गावातली दुकानं बंद होतात, पशुपक्षी झाडंसुद्धा सुकून जातात. का? आपल्या घरातला करता माणूस गेला, फार दुःख होत असतं. बघा, कसा मला टाकून गेला बारीका, कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला रामाविन मज चैन पडेना. आज त्या आईला विचारा, तिला त्या बाळाची किती आठवण येत असते. आज त्यांच्या पत्नीला विचारा, तिला नवऱ्याची आठवण देत असते. आज या 2 मुलांना, त्या माझ्या बहीण ज्योतिताईला विचारा की त्यांना प्रदीप दादाची खूप आठवण येत असते. जशी अयोध्या दुःखी आहे की ज्याला आम्हाला गादीवर बसताना बघायचं होतं, तो आता गादीवर नाही, 14 वर्ष वनवासात जाणार आहे. हंबरडा फोडून सगळेजण रडतात. हे रामाविन, रामाविन मज, हे रामाविन, हे रामा, हे रामाविन, रामा रामाविन मज, रामा, हे रामाविन मज, हे रामा, रामाविन मज, हे रामा, हे रामा, हे रामाविन, रामाविन, रामाविन मज चैन पडेना. रामाविन मज चैन पडेना. नाही जीवास कसा मला टाकून गेला, कसा मला गेला, कसा मला टाकून गेला. आज जसा हा दरवाजा सुना आहे, आज त्यांना त्यांचे वडील दिसत नाहीत. तसंच झालं. अयोध्येतून राम लक्ष्मण सीतामाई निघून गेले. शरयूच्या काठापर्यंत सगळे अयोध्या मागं चालत होते. आता शरयूचा काठही गेला, तमसेचा काठ लागला, तरी सुद्धा अयोध्या मागच चालत होती. आता तमसेच्या काठाला मात्र प्रभू सगळे अयोध्या कशी वनवासात न्यायची म्हणून रात्री झोपेमध्येच निघून गेले. म्हणून कमी झोपा, म्हणजे दिवसा रात्री झोपा, दिवसा जरा कमी झोपा. चांगली संधी निघून जाईल, एखादं दुपारचं कीर्तन निघून जाईल त्याच्यामध्ये झोपीमध्ये. जरा दुपारी कमी झोपलं पाहिजे, झोपलंच नाही पाहिजे, रात्रीच झोपलं पाहिजे. चला, का सांगतो, झोपीमध्ये देव निघून जातो ना.
म्हणून सांगतो. अयोध्या मात्र झोपीमध्ये असताना प्रभू रात्रीच निघून जातात. आता गोदावरीचा काठ येतो, म्हणजे गंगेचा, बरं का, गंगेचा काठ येतो. गंगेचा काठ गेला की मग आता ती केवटाची कथा आहे. मग प्रभू चित्रकूटा अगस्त्य मुनीच्या ऋषीत जातात. पूर्ण कथा सांगायला 2-3 तास जातील. नारळी सप्ताहामध्ये यावर्षी माझी रामकथा आहे. तुम्हाला जिव्हाळा चॅनलला ती पाहायला मिळणार आहे. फार सुंदर आहे. रामायण फार गोड आहे. त्याची कथा ऐकत जा. आणि मग आता प्रभू चित्रकूटावरती थांबतात. माझ्याकडे बघा. आणि प्रभू आता तिथं कुटिया बनवतात. काय जीवन आहे बघा. कुटिया कोण बनवतं? भगवान बनवतो. म्हणून आपल्या जीवनात कधी दुःख आलं तर नाराज होऊ नका. कधी एखादं संकट आलं ना, घाबरू नका. अहो, विश्वाचा मालक आहे, ज्याला रोज पाय घड्या आहेत, काम करायला दासी आहे, डोक्यावरती छत्र आहे, जो राजवैभवात आहे, अशाला माझ्या प्रभूला वनवासामध्ये जावं लागतं. आणि कधी कधी त्याला त्याच्या हातानं कुटिया बनवावी लागते. मोठा मोठा संदेश आहे याच्यातून आपल्याला, की आपण किती श्रीमंत झालात तरी कधी कधी आपल्याला मात्र आपल्या हातानं कुटिया बनवावी लागेल. हे जीवन आहे आपलं. म्हणून सांगतो बघा, विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं लिहिलेलं आपल्याला बदलता येत नाही. अहो, देवाच्या बाबतीत असू द्या बाळासाहेब, नाही तर मग आपल्या बाबतीत असू द्या. विधना तेरे. मला एक जणांनी विचारलं होतं, बाबा का एवढ्या लवकर आमचे वडील गेले असतील, का लवकर माझे मालक गेले असतील, चांगलं चाललं होतं आमचं, काही आजार नव्हता हो, कसं काय अटॅक आला असेल? त्याला एकच उत्तर आहे, विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. आपलं काय घेऊन बसले? या विश्वाचा मालक मृत्यू लोकात आला, इथं जन्माला आला, तर त्याच्या बाबतीत सुद्धा एक राजा के राज दुलारे. गरीब नाही, एका राजाचा मुलगा आहे, राजकुमार आहे, युवराज होणार आहे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. विश्वाचा मालक पत्ता पत्ता तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. विश्वाचा मालक तिथं कुटिया तयार करतो. राम लक्ष्मण सीतामाई आता तिथं राहतात. आणि तो भरत परत येतो. भरत, त्या भरताला माहिती पडतं, माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला, या देशातला पहिला मुलगा आहे, तो आपल्या आईला श्राप देतो, कैकई हे पापी मा, तू स्वार्थी आहे मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. लक्षात ठेव मा, तुझं नाव कोणी ठेवणार नाही, घेणार नाही. सांगा मला, एवढ्या तुम्ही वाट्यावर तुमच्या बहिणी आहेत, तिथं समोर बसलेल्या आहेत, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? निर्यात नाही, जेजुरीला नाही, वाल्यात तर अजिबात नाही, कदम वस्तीवर तर नाहीच नाही, तळेगाव ढमढेरला नाही, तुमच्या कर्नाटक तक्रारवाडी कुठे आहे? तक्रारवाडी आली, छान सप्ताह करतात तक्रारवाडी, प्रसिद्ध गाव सगळे म्हणतात. तुमच्या तक्रारवाडीला आहे का काही काही? नाही काही का? तुमच्यात आहे पोरी एखादी? नाही, नावाला तसं करण्याला नावाला सुद्धा नाही. का नाही? त्याचं कारण सांगतो. लोक जे असतात ती स्वार्थी माणसाचं कधी नाव घेत नसतात. हा, माझं वाक्य ध्यानात ठेवा. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी, त्याचं नाव होत नाही. जो पंगत घालतो, दुसऱ्यासाठी जगतो, एखाद्या वारकऱ्याला जीव घालतो, अशा आमच्या माऊली चव्हाणांचं नाव होत असतं बरं का, ध्यानात ठेवा. जो दुसऱ्यासाठी जगतो, लोक त्याला मुजरा करत असतात, त्याच्यापाशी जाऊन बसत असतात. ऐका, आपल्या जवळचं जो देत असतो ना, छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य दिलं, चौकात चौकात पुतळा उभा राहिलाय, गळ्यात शिवाजी महाराज आहे, कपड्यावर शिवाजी महाराज आहे, शिवाजी महाराज म्हणून तर अंगावर रोमांच उभे राहतात. अंगावरची कातडी काढली संभूबाळाची,
तुमच्याच पुणे जिल्ह्यात याच वडूपुत्रक त्या तुळापूरला जात जा आळंदीला गेल्यावर फार चांगलं तीर्थक्षेत्र आहे, पाच जा त्याला. ऐका रे, त्या इंद्रायणी मातेच्या भीमा भामाच्या काठावर ऐका ऐका अंगावरची कातडी काढली जात होती. 41 दिवस हाताला साखळदारानं बांधलं गेलं होतं. माझ्या स्वराज्याचं धाकलं धनी म्हणून ओळखले जाणारे संभाजी महाराज अंगावरची कातडी काढली तरी होसही करत नव्हते, हा सुद्धा करत नव्हते. ठेस लागली आपल्या पायाला तर 2-4 दिवस महाराजच कीर्तनाला जात नाही. कल्पना करा, अंगावरची कातडी काढली जकाते तात्या तरी सुद्धा जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. ऐका ऐका, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या रे तरी जगदंबच आवाज येत होता. ऐका ऐका, सांगू द्या, जगदंब म्हणणारी जीभ सांडशीमध्ये धरून तोडून टाकली हो, तरी मन मात्र आतून जगदंबच म्हणत होतं. काय त्याग आहे महाराज, हो काय त्याग आहे. ऐका, त्याग केला, लक्षात ठेवा, देशासाठी धर्मासाठी देवासाठी. परिणाम चित्रपट निघाले त्यांच्यावर, लोक त्यांचे चित्रपट पाहिला 500-500 कोटी रुपये द्यायला लागले. काय मिळाले हे, का त्यांचं नाव, का त्यांचे पुतळे, का त्यांचा जय जयकार, का त्यांची जयंती. दुसऱ्यासाठी जगले ना, दुसऱ्यासाठी जो जगतो त्याचं नाव होत असतं. जगून बघा, तुमच्या इथून ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा जातो, भाग्यवान रस्ता आहे हा महाराज. या रस्त्याला आलं की माऊलीचा सोहळा दिसतो, लाखांनी लोक दिसतात, तुम्ही सगळेजण त्यांना भाकरी घेऊन जाता. आमचे हे माऊलीत नाही, हे बाप हॉटेल कमाल समजतो मी यांची. सकाळपासून ते संध्याकाळ प्रत्येकाला खायला असतो, असं दान देतात. मग तुम्ही दान दिलं की लोक तुम्हाला मुजरा करतील, तुमचं नाव घेतील. मा हे कै तू पापी आहेस, मा तू स्वार्थी आहेस कै. आजपासून हा तुझा पोरगा तुला आई म्हणणार नाही. आईच्या जीवनातलं, बापाच्या जीवनातलं मोठं दुःख आहे बरं काय. ज्या दिवशी मुलं आईला आणि बापाला बोलत नसतात, जिवंतपणे मरण असतं मायबापाचं. घरात पोरगा येतो रोज पण आईला बोलत नाही, घरात पोरगा येतो बापाला बोलत नाही. जगा वाटत नाही त्या बापाला, जगा वाटत नाही त्या आईला. कैचा मात्र अभिमानच नरून गेला, खालीच बसली कै. तिच्या डोक्यात जी मंथरा बसली होती का ती निघूनच गेली महाराज. डोक्यातली मंथरा काढायला मात्र भरत लागतो. भरत साधू आहे, मंथरा मात्र दुर्जन आहे. दुर्जने काढायचं आहे तुम्हाला, मग साधूच्या संगतीत यावं लागेल. भरत साधू आहे, त्याला गादी नको आहे, त्याला राम पाहिजे. त्यानं आईला डोक्यातूनच काढली. जरा मंथराच आणू नका ना, माझी प्रार्थना आहे. अरे मंथरापासून सावधान राहा. तुम्ही म्हणाल महाराज आता कुठे आहे मंथरा, आता कोण नसतं, हे मोबाईल मंथरा आहे ही सध्या. हे मंथरा सध्या आपल्या कलियुगात मोबाईल आहे. टीव्हीला पूर्वी 4-5 घरं मिळून टीव्ही पाहायची, एखादी मालिका असायची. नंतर हळू प्रत्येकाच्याच घरात टीव्ही आला. जाऊ द्या, तिथपर्यंत बरत होतं. आता प्रत्येकाच्या हातातच टीव्ही आला. 40,000, 50,000, 1 लाख, 2 लाख टीव्ही पेक्षा बी जास्त किंमत आहे याची. और याच्यावर त्याच्यावर तरी कालचा भाग उद्या पाहता येत नव्हता. आता याच्यावर तुम्हाला कालचं नाही पाहिलं की लगेच रिक्या काय बाबा. तर मग तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं कसं, माझी बायको पाहते म्हणून मला माहिती, मला एवढंच सांगायचं. पण नाही महाराज, मालिका बंद नाही. बरं, त्या मालिकात दाखवतात काय, ज्या मुलाचं लग्न करायचं त्याच्या आधीच 2 झालेले लग्न. अशी कसं काय मुलगी देऊ आपण कोणाला. मंथर आहे, तुमच्या प्रवेश करते डोक्यामध्ये, तुम्हाला ओढून घेते, त्या विचारामध्ये ओढते. जरा सावधान. लहान लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका. 3री, 1ली, 2री, 5वी, 6वी नका. सावधान व्हा, 10वीच्या पुढे द्या बरं का. मंथरापासून सांभाळून राहा, नाही तर मग भरताची गरज पडते. भरत, मा तू पापी आहे. मी नाही, तुझा मुलगाच नाही. मला जन्माला यायच्या आधी मारूनच का टाकलं नाही. माझ्यासाठी माझ्या दादाला तू 14 वर्षाचा वनवास दिला, तुझी जीभ कशी गळून पडली नाही. तू चांडाळणी, काय मुलगा आहे महाराज, काय बंधू प्रेम आहे. मी तुझं नाही ऐकणार. ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय मी राहणार नाही. सगळी गादी घेतो हो भाऊ, असा भाऊ असला पाहिजे ना. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावाकडं भावासाठी. जरा घरी घेऊन जा. मला एक लहाना भाऊ आहे महाराज, आम्ही दोघं भाऊ आहेत. मी काल तिरुपतीला दर्शनाला गेलो, त्या माणसाचा, महाराजाचा मला फोन आला. मी त्यांना म्हटलं महाराज मी एकटा नाही येणार गड्या, माझा एक लहाना भाऊ आहे, त्याला पण तुम्हाला घ्यावं लागेल मंदिरात आमच्या दोघाच्याही हाताने. ते म्हटले नाही, दोघाला प्रवेश नाही. म्हटलं मग माझा कॅन्सल करा बुवा, भाऊ लागेल बुवा. नाही इलाजाने घ्यावंच लागलं त्यांना. असा तुम्ही थोडा आग्रह केला तर भाऊ बी मोठा होईल महाराज. थोडंसं सांभाळा, काय 1 फुटाहून अर्ध्या गुण ठेवून काय सोडून देत जा, डिलेट होत चालतं महाराज. आम्ही दोघा भावांनी शपथ घेतलेली बाळासाहेब माऊलीच्या समाधीवर की मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही. आणि ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी एक कथा कीर्तन कर. नुसते लोकांना सांगायला थोडीच महाराज, हे आपल्या घरात असलं पाहिजे ना. मी काय सांगतो तुम्हाला, हे माझा अभिमान नाही सांगत. बोलायचं तुम्ही 5 का एकत्र 5 भाऊ.
जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. वा, असं असलं पाहिजे. रामायण आपल्या घरात असलं पाहिजे. का सांगतोय मी तुम्हाला सगळ्यांना हे? काय भाऊ आहे हो, एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय. भरत चला रे अपने भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, वियोगी चला रे प्रभु दर्शन पाए, वियोगी चला रे प्रभु दर्शन पाए, दर्शन पाने राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटा, भरत चला रे अपने राजा को मना, भैया को मना, भैया को मना, भैया को मना. गादी घेऊन गेला, सिंहासन घेऊन गेला, चित्रकूटावरती पोहोचला. 11:15 वाजले तर आपले ऐका पोहोचला. आणि पोहोचल्यावर मात्र प्रभू रामचंद्राच्या पायाला त्यानं मिठी मारली. मला माफ करा म्हणायचा, प्रभू मला माफ करा, खूप चुकलं हो माझं. काही चुकलं नाही हो त्याचं, काही चुकलं नाही. काय चुकलंय भरताच? त्याच्या आईचं चुकलंय. काय मुलगा आहे हो, ज्याची चुकी नाही तो माफी मागतो. चुकी होऊनही लोक माफी मागत. आमचा बीड जिल्हा बघा जरा, चुकी होऊन माफी मागा ना, काय हरकत. माफी मागितल्यावर लोक विसरून जातात महाराज. कोणी किती निर्दयी असू द्या, काय हात जोडा ना, चुकलं वा म्हणा माझं. माणसं चुकी मागायला तयार, माफी मागायला तयार नाही. परिणाम माफी न मागितल्यामुळं त्रास होतो महाराज सगळ्या समाजाला. ध्यानात ठेवा माझं. हो नका, माफी मागायला शिका. आमचे ग्रंथ काय शिकवतात आपल्याला? माफी मागितली पाहिजे ना दादा. काही चुकलेलं नाही हो, माफ करा म्हणतो मला. ही गादी तुमची आहे प्रभू, हे सिंहासन तुमचं आहे. माझी आई मूर्ख आहे प्रभू, चांडाळणी आहे, तिचं नावच घेऊ नका. तर मी सांगतोय ना प्रभू, ही गादी घ्या, परत चला, परत चला प्रभू, परत चला. त्याला रामचंद्रानं त्या भरताचे डोळे पुसले आणि एक सुंदर असा संदेश त्या रामाला भरताला दिला. तेवढा तुम्हाला सगळ्यांना ऐकायचा. अभंगाचं पहिलं चरण होणारे लगेच पुढं 1-2 कथा होतील. 12च्या पुढं मी जाणार नाही. छानपैकी तुम्ही कार्यक्रम ठेवलाय हो, मला वेळ दिलेली आहे. तुम्ही सगळे इतके चांगले जमला तिथं. या प्रदीप शेठसाठी आलात. ऐका गड्या, सगळ्यांच्या कामी येणारा संदेश आहे. रामचंद्र म्हणतात, भरत असं नाराज होऊ नको, ऐक ऐक मी काय सांगतो ते ऐक. ए भरत, दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरत, हे दुःख प्रारब्धामध्ये लिहिलेले असते. आपलं कीर्तन इथून सुरू झालं. दुःख प्रारब्धामध्ये लिहिलेली असतात, सुख सुद्धा प्रारब्धात लिहिलेली असतात. बाबा याच्यासाठी रडू नको. माय कैकईना दोषी. काय आश्चर्य आहे. जिनं वनवास दिला ना तक्रारवाडीकर, जिनं वनवास दिला ना तळेगाव ढमढेरे, सस्ते पाहुणे, सगळे पाहुणे आलेत. ऐका, कदम पाहुणे ऐका हो. ज्यांनी त्रास दिलाय, जिनं वनवासात पाठवलं, तिला रामचंद्र आई म्हणतात हो, माई नाही माय म्हणतात. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा. हे भरत, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. सांगू, 2 गोष्टीतून कोणी वाचणार नाही. आपण सगळे म्हातारे होणार, म्हणून लय मेकअप करू नका, लय क्रीमा लावू नका. चेहरा खराब होऊन चालला. त्या जाहिरातीनं वाटलं करून टाकलं आपलं सगळं. विकोटर मरी काय फॅरन लावली भल्या जाहिराती. त्या जाहिरातीने काम केलं आपलं. 10 रुपयाची ट्यूब रोज लावली जाते. चेहरा खराब होईल तुमचा. लावायची असेल तर मुलतानी माती लावा, झाडाचा पाला लावा, त्याचा रस करा. खूप चांगलं आयुर्वेदामध्ये आहे. पण ते तसलं काही लावू नका. जाहिरात आली की कॅन्सर व्हायला लागले, लोकांचे चेहरे खराब व्हायला लागले. जरा सावधान. विनंती असेल सगळ्यांना, लक्षात ठेवा, विनंती आहे. कितीही मेकअप केला तरी सगळे म्हातारे होणार. नाहीच म्हातारे झाले, काही काही लोक असे फोटो काढतात बघ.
काढ रे फोटो. मस्त आंब्याच्या झाडापाशी उभं राहा, नारळाचं झाड छान आहे, उभं राहा, काढ रे फोटो माझा. आता नवीन मोबाईल आलेत, अल्ट्रा, आयफोन 17, 15, फोटो निघतात क्लिअर एकदम छान, असे छान फोटो काढणार. बरं ते नुसते फोटो मोबाईलमध्ये नाही ठेवणार, त्याचे असे कटआउट बनवतात मोठाले बॅरिकेड, ते घरामध्ये लावतात, हॉलमध्ये. श्रीमंत असतात, या बाजूने एक असं, या बाजूने एक असं, चारी बाजूनी फोटो असतात. आपण त्याच्या घरात फेटा बांधायला बसलो, चहा घेताना काय पहिलवान, काय गालेत, काय दिसतोय माणूस. ज्याचा फोटो येतो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळात तोंडाला आड्या असतात, मग आपल्याला वाटतं खाली ठेवली की म्हातारे खालू म्हणतो बाबा मीच आहे, मीच मीच पहिलवान होतो. तालुक्यात ऐकत नव्हतं, पुरंदर तालुका सगळे घाबरायचे आपल्याला. आणि मग खालून आपल्याला म्हणावं होतं काय होतास तू, काय. त्याला हसू नका, आपलं पण हेच होणार, आपलं सगळ्याचं हेच होणार आहे. लय गर्व करू नका शरीरावर, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, अरे तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. मरावं लागतं रे. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. हो ऐका कदम वस्ती, ऐका निरा जेजुरी परिसर, पुरंदर तालुका ऐका, वाल्हे परिसर ऐका. माझ्या ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग आहे, पारमार्थिक गाव आहे. या भागातली माणसं खूप सुंदर आहेत, घरी घेऊन जा. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, शरीराची होय माती. मरावं लागतं. एकतर म्हातारे होणार आहेत आपण, नाही म्हातारे झालो तर सगळे मरणार आहेत. भरत जरा मरण यातून सुटला. कोण कोण? जरा आणि मरण. जरा म्हणजे म्हातारपण. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. जा बाबा जा, परत जा बाबा अयोध्येत, हो तू राजा रंक मी बनीचा. तू मालक आहेस बाबा, मी 14 वर्ष वनवासी आहे, हे तुझं प्रारब्ध आहे. मालकाचं हे प्रारब्ध माझं आहे, हे तुझं आहे. मग प्रभू मी तसा नाही जाणार, तुमच्या तेवढ्या पादुका मला द्या. आणि मग भरताना डोक्यावरती पादुका घेतल्या, भरत निघून गेला. शीश पर खडावो आखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशान. गेला प्रभूला. सुंदर कथा आहे रामायणाची. युट्यूबला नाव टाका, अक्रूर महाराज साखरे, रोज एक भाय ऐका, कीर्तन 200 आहेत. वेलकम आहे. चला का सांगतो, रामचंद्र त्या भरताला सांगतात, तुझ्या प्रारब्धात 14 वर्ष गादी आहे, माझ्या प्रारब्धात 14 वर्ष वनवास आहे. विश्वाचा मालक जरी आला जन्माला तर त्याला इथे प्रारब्ध चुकत नाही. म्हणून आपल्या जीवनात प्रारब्ध कधीच चुकणार नाही. तुकोबारायांना माहिती होतं, हे तुकाराम महाराजांना माहिती होतं, ज्ञानोबारायांना माहिती होतं. म्हणून तर तुम्ही ज्ञानोबा तुकोबा लावलेत. फार सुंदर. मला आनंद वाटला मंडप बघून. असं असलं पाहिजे कीर्तनाला, पांडुरंग मधात ज्ञानोबा तुकोबा. काय छान लावलं हे. नाही तर आता अशा याच्या मधात फोटो असावं. काही काही इतके फोटो लावतात देवाचा नसतो, त्यांचेच फोटो. देवाचा लाव, देवाचे लावले पाहिजे, त्या देवाच्या मध्ये आपले लावले पाहिजे. म्हणजे आपण देवाचे आहोत, आम्ही देवाच्या ठिकाणी गेलो बुवा, असा त्याचा संदेश असतो. वा गोड नियोजन केलं म्हणून सांगतो, ऐका ऐका. आणि मग आता ऐका ना, तुकोबारायांना कळालं होतं हे, की इथपर्यंतचं सगळं देश बघितला, सगळे ग्रंथ धांडोळले. एक कळालंय, शरीर, जन्म, मृत्यू, यश, अपयश, लाभ, हानी प्रारब्धाच्या हातात आहे. देहतवा आहे. तुकोबाराय म्हटले प्रारब्धाधीन, म्हणून याचा मिका सीन वाहू भार. तुकोबारायांनी ते सोडून दिलं. पायामध्ये घुंगरे बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, आणि तेच तुकोबाराय भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, घोडेश्वर डोंगरावर जाऊन नाचायला लागले, सारखं भजन करायला लागले. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. सारखं भजन गायनाचे उडे आपोली या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. नित्य तुकोबाराय नाचताय. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माणी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माणी, पांडुरंग
गायन वा वादन वा. पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग 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 ध्यानी शिवाजी महाराज. पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग पांडुरंग वा वा काय गोड चाले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग. संसारात तुळशीपत्र ठेवलं, प्रारब्धावरती संसार सोडून दिला आणि सारखं तुकोबर आहे नाचून भजन करायला लागले. मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंद. इतके छान तुकोबराय नाचायला लागले. हे आमचे छोटे छोटे मुलं किती छान नाचतायत ना, पावली खेळतायत, मस्त त्यात डुलतायत. असं नाचलं पाहिजे. नाही तर काही काही असे नाचत येत. एक इने करी माझ्या की तिथं उडी हाणायचा, पाखवाजापाशी एक उडी, पाखवाजापासून डायरेक्ट अरे असं नसतं ते नाचणं. कीर्तनाच्या विण्याचा अपमान होईल असं नाही नाचायचं. छान आनंदे निर्भर डुल्ल तसो छान बारीक नाचायचं. लोकाला आवडलं पाहिजे. कसंही नाचलं नाही आपला अपमान होईल असं नाही. लोक खालून कमेंट करतील असं नाही. संप्रदायातल्या कीर्तनकारानं गायक वादकानं सांभाळलं पाहिजे. आपल्याला घाण कमेंट येता कामा नये. चांगलीच आली पाहिजे. का आली पाहिजे चांगली? अरे आपण चांगले आहेत, आपण ज्ञानोबांचे आहेत, आपण तुकोबांचे आहेत, आपण पांडुरंगाचे आहेत. सांभाळा बरं, हे फार गरजेचं आहे. छान नाचा. नाचायला विरोध नाही हो. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचता तर इथंच येत आहे. तमाशा पुढे तर नाचते. तिचे पुढे तुम्ही नाचता ते काही नाचणं नाही. हे नाचणं आहे महाराज. नाचो कीर्तनाचे रंगी. नामदेवराय नाचले. ज्ञानदीप लावू जगी. पोरींच्या पाठ हो सगळं. वा स्वप्नील महाराज छान बरं. मुली अगदी पाठातले आहेत. अशा मुली तयार झाल्या पाहिजे. अभंग पाठ. नाही तर मागती हे टाकू नको बरं युट्यूबला बघा. मागती एक गवळण आलती, पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते. इतकी गवळण गाजली म्हणतात. लाखो लोकांनी तिने केली बरं का. आणि मी त्याच्या त्या महाराजाला फोन लावला. ते जे संस्था शिकतात त्या महाराजाला. महाराज लई पोरगी छान म्हणली बघा, पण त्या गवळणी बरोबर आपली एखादी नाथ महाराजांची म्हणा, तुकोबारांची म्हणा, निळोबारांची म्हणा. काय त्या गवळणीत राधा नाव नाही, श्याम नाव नाही, कान्हा नाव नाही, पांडुरंग नाही, ज्ञानोबा नाही. तो पाण्याला येते. अरे ते रोजच चाललंय आमचं पाणी, आम्ही आणतो. हे सगळ्याच पाणी भरते पाणी आणते. हे नाही ना. राधा कृष्ण कन्हैया श्याम कोणतं तरी नाव आलं पाहिजे कंठाला. देवाला मी नाव नाही ठेवत बरं कुणाला, माझा अधिकार नाही तो. पण मग त्या महाराजांना सांगितलं, म्हणलं तुम्ही हरिपाठ काढा तिच्या आवाजात. आज सुंदर हरिपाठ काढला त्या पोरीने आता. मग म्हणलं आता बघा तुम्हाला. मग त्या लगेच फोन लावला अजून मी. महाराज वा तुम्हाला साष्टांग प्रणिपात माझा. फार छान केलं. आपल्या आवाजात चांगलं गायलं पाहिजे. आता एक 2 दिवसापूर्वी सोशल मीडियाला एक क्लिप आली होती. तुम्ही सगळ्यांनी पाहिली. ती जे सुज्ञ आहेत त्यांनी. क्लिप होती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची. विराट कोहली म्हणजे 1 नंबरचा भारताचा बॅट्समन आणि अनुष्का शर्मा त्याची बायको आहे. दोघांचे पैसे जमा केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल बघा बरं का. दोघांचे पैसे ते श्रीमंत आहेत, म्हणजे फार श्रीमंत आहेत. लंडनला त्यांची घरं आहेत. 1 नंबर खेळतो तो विराट कोहली. बायको त्याची हिरोईन आहे, दिग्दर्शकी आहे. काय कमी आहे त्यांना. पण तरीसुद्धा दोघं जण प्रत्येक 6 महिन्यातून वृंदावनला जातात. वृंदावनला कंठी घातली होती ना गळ्यामध्ये. सोनं घालू शकतात ना तुफान, पण ज्ञानोबारांची कंठी गळ्यामध्ये अडकवली राधेची. आणि ते दोघं नवरा बायको एका साधूच्या समोर बसलेत. प्रेमानंद बाबा पिवळ्या कपड्यावाले. आणि त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवल शिकण्यासारखं आहे की नाही. मग आपल्याकडे एवढे साधू आहेत ना महाराज. आळंदी आहे, देहू आहे, पांडुरंग आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात काय कमी. आपल्या सगळ्या तरुणांनी गेलं पाहिजे साधूकडे. महाराज ज्ञानेश्वरांनी आमच्यासारख्याला नका विचारू. आम्ही भंगार आहेत, पैसे घेणार आहेत आम्ही. आमच्याकडे डोकं नका लावू. इकडं जा, आळंदीला जा, माऊलीच्या समाधीकडे जा, तुकोबारायांकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणा ज्ञानोबाराय कसं जगावं आम्ही ते तुम्हाला सांगतील. ओबी क्रमांक 5. भाग्याची नि बडसे, उद्यमाची नि मिसे. पैसे पाहिजेत का माऊली? पैसे पाहिजेत अण्णा? मग तुमच्यासाठी ओबी, तुमच्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही. काय ओबी? भाग्याचे नि बडसे, उद्योग चांगला करा. किती सोपा मंत्र आहे. चांगला उद्योग करा, भाग्य तुमचं चांगलं असू द्या. आणि उद्यमाची नि मिशे, संपत्ती जाता पैसे घरी गे. संपत्ती तुमच्या घरी येईल. एखाद्या महिलेने विचारलं माझ्या बहिणीनं आम्ही कसं राहायचं, त्यांचं सांगता आमचं काय. लगेच तुमच्यासाठी ओवी ज्ञानेश्वरीमध्ये पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. तुमचा नवरा
तुमचा देव आहे. किती महाराज काय माऊली, अहो साधं सांगितलं. अहो ते अण्णा हजारेकडे कीर्तन केलं मी 8 दिवसापूर्वी त्या पद्मावती मंदिरात, ते राळेगण सिद्धीला. आणि कीर्तन झालं, त्यांच्या शेजारी बसलो. म्हटलं अण्णा वय झालं तुमचं आता, पण एवढे मागचे उपोषण केले तुम्ही, कायदे आणले, आमका आणलं, कशामुळं झालं? त्यांनी सांगितलं म्हणे माऊलीची एक उभी घेतली, वने लावावी. काय नवले महाराज. अहो इतकं आपल्या संतांनी आपल्याला दिलं. जोडून या धन उत्तम व्यवहार अभंग तुकोबारांनी दिलं महाराज. हो तुम्हाला संसार चांगला करायचा, काही अडचण नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख, काय नाही महाराज. साधूला विचारा, साधू तुम्हाला कधी पैसे जास्त झाले तरी माजू देणार नाहीत, आणि पैसे तुमचे संपून गेले, खायला नसेल तर तुम्हाला मरू देणार नाहीत. साधू फार गरजेचं आहे. फक्त ओरिजिनल भेटला पाहिजे. तुमचंच घेऊन जाणारा भेटला की मग कामच झालं महाराज. त्याच्यासहित आम्हाला बदनाम करून टाकतो, संप्रदायाला बदनाम करतो. आशाच्या नादी लागू नका, कोणाचा बिल्ला फिल्ला लावत जाऊ नका. कोणते बाबा बुवा नाही, ग्रंथ आणा घरात. कोणत्या बाबाकडे जायची गरज नाही आई तुम्हाला. बहिणींनो नका नका जात जाऊ. जायचंय तुम्हाला साधूकडं, मग ज्ञानेश्वरीकडे जा, गाथ्याकडे जा, भागवताकडे जा. रोज 5 ओव्या वाचा, तुमच्या मुलांना वाचायला सांगा. ज्ञानेश्वरी तुम्हाला ज्ञान देईल. ज्ञान होया ज्ञानाशी. आळंदीला माझ्या एका बहिणीनं बाळ गर्भात असताना 108 पारायणे केली मंदिरात. काय आई असेल, काय तिला संकल्प आला मनात. बाळ गर्भामध्ये होतं आणि तिनं ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली. 9-10 महिन्यानं बाळ झालं, 9 महिने 9 दिवसानं. आणि बाळ झाल्यावर त्याला इतक्या लाडानं वाढवलं. ते बाळ 6 वर्षाचं झाल्यावर पहिलेला गेलं, दुसऱ्याला गेलं. आता ते बाळ 10 वर्षाचं, म्हणजे 4थीच्या वर्गात, ते 4थी 5वीच्या. नवल ऐका, त्या बाळाची 4थीच्या वर्गातच ज्ञानेश्वरी मुप्पाठ पाठ हे आमचा शिवाजी महाराज आहे की नाही, इतका छान गातो तुम्ही, किती मस्त मागाशी त्याचे प्रमाण आहे. याच्या बाळ माझ्या, हे आम्ही दोघं संघ आलेलो, दोघांचं लग्न एका सालात झालं. कर्नाटकला त्याच्या लग्नाला मला जावं लागलं. आता मित्र म्हणल्यावर जावं लागलं मला. त्या कर्नाटकला लग्नाला गेलो तर 25 किलोमीटर पायी जावं, असं गाव आहे त्याचं. इतक्या डोंगरात एसटीच जात नाही त्याच्या गावाला. त्याने आधी नाही सांगितलं आम्हाला, गेल्यावर सांगितलं. 25 किलोमीटर पायी तिथं गेलो. त्याचं लग्न माझं लग्न एकाच सालात झालं. त्याचा मुलगा आता 8वी, कितीला 8वीला आहे का 9वीला 8वीला. हा त्याचा बाळ तो इतका छान गायन करतो महाराज. त्या दिवशी इतकं छान गायलं त्याच्या पोरानं, मला लय आनंद वाटला महाराज. म्हणजे मला सांगायचं काय, आपल्या लेकराला आपण शिकवलं पाहिजे. आता हे या स्वप्नील महाराजाची टाळी वाजवा यांच्यासाठी. या पोरीने अभंग म्हणला म्हणून मला एवढं आठवलं. हे मुलं छान गातायत, छान पावल्या खेळतायत. वा, मी का सांगतो तुम्हाला, साधूच्या विचारात येत चला. तुम्ही तुमची मुलं साधूच्या विचारात आणा, संघाच्या विचारात आणा. त्या बाळाला माऊली ट्रस्टनं त्याचा सत्कार केला महाराज. आता त्याला मी विचारलं, आता काय करतो? मला गाथा पाठ करायचं, गाथा पाठ करायचं. अशी मुलं घडतात. कधी संत विचारात आल्यावर. ध्यानातच ठेवा, माझी प्रार्थना आहे सगळ्यांना, संत विचारात येत चला. मग काय होतंय, संत विचारात आलं की कल्याण होत असतं. म्हणून ऐका तुकोबाराय ते संसारात सोडून देतात, पायात घुंगरं बांधतात, संत विचारात येतात, सारखं भजन करतात, सारखं नाचतात, सारखं गातात. गाता गाता नाचता नाचता मात्र असं होतं, हा विश्वाचा जो मालक आहे ना, तो आता विटेवरती थांबतच नाही. तो रोज देहूला येतो, तुकोबारांच्या डोंगरावरती नाचायला लागतो. देव तुकोबाराय जसे नाचतील तसाच देव नाचतो, तसंच गातो. पण तुकोबारांचं संपायच्या आधी निघून जातो. एक दिवस इतकं तुकोबारांचं भजन रंगलं, जसं आपलं रंगलं तसं 12 वाजले हो, मला कळालं नाही. इतकं रंगलं भजन, इतकं छान कीर्तन रंगलं. पण त्याच्यात काय झालं, देव विसरूनच गेला. आणि विसरण्याच्या नादात तुकाराम महाराजांनी मात्र देवाला पाहिलं, धावतच गेले, हाताला धरलं. कधी आलात देवा? पहिल्या तास 1 तास 10लाच आलो. सारखं नाचता, सारखं भजन करता तुकोबाराय. वा, किती गोड आहे. आता ऐका, भजन करता करता देव विटेवरचा घरी आला एक, आणि भजन करता करता तुकोबाराय आता देव झाले महाराज. सगळं जग त्यांना देवच दिसायला लागलो. माणसं विठ्ठल, स्त्रिया विठ्ठल, दगड विठ्ठल, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची विठ्ठल, जे दृष्टी दिसे ते हरी. सगळं जगच बरं का. जनावी जन झाले, जनावी जन झाले, जनावी जन झाले, विठ्ठल नामा प्रमाण, विठ्ठल नामा प्रमाण. जन विजन झाले, जन विजन झाले, विठ्ठल जळी
स्थली भरला आणि ता ठाव सगळीकडे देवच दिसायला लागला. हा शेवट आहे. आता नीट ऐका. लय माणसं होती, लाकडं लय चन्नाची आणली होती माणसाला जाळायला, आणि लय श्रीमंत होता म्हणजे ते जाळला म्हणजे शेवट गोड नाही. हा शेवट गोड आहे. भजन करता करता, विठ्ठल म्हणता म्हणता जन नाही राहिले. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. सगळ्यामध्ये भेद गेला, तुकामध्ये भेद गेला आणि देव झाला. तसा देव सगळं जग झालं महाराज. आणि मग तुकाराम महाराज म्हणायला लागले, जीवदशा संपली आणि जिवंतपणेच आम्ही देव झालो. आणि जिवंतपणेच तुकोबाराय म्हटले, अभंगाचं पहिलं चरण. सेवट तो भला, सेवट तो भला, सेवट तो भला, सेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, सेवट तो भला, वा वा. सेवट तो भला, सेवट तो भला, सेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु वा वा. गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु वा वा वा. गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो नीराच्या माहेरा, आलो नीराच्या माहेरा, आलो नीराच्या माहेरा, आलो नीराच्या माहेरा. वा वा वा. छान छान. काय हे पांडुरंग महाराज हे पण तेवढ्याच थोडीचे गोड गायक. त्यांचा जन्म आमच्या मराठवाड्यातला घनसांगवी, जालना, अंबड बिंबड आपल्या तिकडे. मराठवाडा आमचा जरा दुष्काळ आहे बरं का. लई पडला तर अति पडतो यावर्षी सारखा, नाहीच पडला तर कधी कधी पडत नाही. दुष्काळामुळं आमच्याकडे तिकडे MIDC आणि कंपनी तुमचं बरं आता विमानतळ यायला लागलं म्हणतात. आता अजूनच भाव वाढतो की काय तुमच्याकडे. बाबा बाबा सगळं पुणे इकडं जागा घेईल आता. मला कळालं ते आता इकडे विमानतळ व्हायला लागलं. तुमच्याकडे जरा बरं आहे, हडपसर जवळ आहे, इलेक्ट्रॉनिक म्हणजे तुमच्याकडे सगळं वाढलं आहे. त्यामुळे लोकांना मुलांना नोकऱ्या मिळतात, IT आहे. आमचं मात्र अवघड आहे मराठवाड्यात. हो काही नाही बघा, नुसता फोपाट आहे. त्यामुळे परिणामी आमचे मायबाप आम्हाला देतात आळंदीला काढून, जा बाबा तिकडे. पण एक सांगतो, मराठवाड्यात तेलाच्या कंपन्या नाही, कशाच्याच नाही, पण गायक वादकाच्या कंपन्या आमच्याकडे आहेत. कमीच नाही मला कीर्तनकार गायक. त्याचं कारण सांगतो. आता हे पांडुरंग महाराज म्हणले की नाही, हे आमची आई जन्माला घालतानीच पोरग रडतच येतं, लवितच येत होते. का? त्याचं कारण तिकडे काही कामच नाही ना महाराज. मध्ये दळताना ओव्या त्याने गर्भात ऐकले असं. स्वर कानावरती पडला की भक्कम होतो. आमचे पांडुरंग महाराज वा छान अगदी गोड चाल लावली. शिवाजी महाराज, श्रीहरी महाराज गोड गायक वादक आमच्या अण्णांनी बोलवली ही मंडळी आळंदीहून. छान अगदी अगदी सुंदर चाल लावली. शेवट तो भला कधी झाला? प्रारब्धामुळं नाही, प्रयत्नामुळं झाला. आता याच्यातून एक शिकायचं, प्रारब्धावर नाही राहायचं. नाही तर म्हणाल महाराजांनी 2 तास प्रारब्ध सांगितलं, तसं नसतं. ते होत राहील. प्रयत्न करायचा बरं का. वारकरी संप्रदाय तुम्हाला अंधश्रद्धेकडे नेत नाही, वारकरी संप्रदाय तुम्हाला प्रयत्नाकडे नेतो. माऊलींच्या ओव्यात विषकी आहारी पडी, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघब्रह्म थोकडी अभ्यासे केले. हो तुकोबाराय म्हणतात, काय 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 कारण अभ्यास तू का म्हणे. किती सांगू, अभ्यासाहुनी गण जगामध्ये अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे प्रयत्न. रोज जर तोळा विष खाल्लं म्हणजे खाऊ नका, लगेच करताल तर माझ्यावर येईल. विषकी आहारी म्हणजे थोडं थोडं जर तुम्ही खाल्लं ते पचन होतं म्हणतात. ब्रह्म थोकडे म्हणजे थोडा थोडा जर तुम्ही रोज एका पुस्तकाचा अभ्यास केला तर ते पुस्तकं सुद्धा तुमच्या पाठ होतात. या जगामध्ये प्रयत्नांती परमेश्वर असतोच. तुम्ही प्रयत्न करा. शाळेमध्ये शिकवलं जायचं बा प्रयत्न करीता वाळूचे कण रगडीता तेल इकडे, वाळूतून कुठं तेल येत असतं का? पण प्रयत्न करा. प्रयत्न केलं की मिळतंयच. पोरींनो
प्रयत्न करा. मला 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 जनाबाई बनायचे, मला मीराबाई बनायचे, मला राधा राणी बनायचे. प्रयत्न करा. या मुलांनी प्रयत्न, मला भगतसिंह बनायचे, मला छत्रपती शिवाजी महाराज प्रयत्न करा. हो, मला कोणती पुडी खायची नाही, मला कोणतं व्यसन करायचं नाही. प्रयत्न करा. परमार्थ हा तुम्हाला प्रयत्न शिकवतो. प्रयत्नच गरजेचे असतात. प्रारब्धावरती अवलंबून राहू नका. जे घडायचं ते घडू द्या, पण तुमचा प्रयत्न मात्र चांगला असू द्या. रोज एक चांगला प्रयत्न करा. तुकोबाराय प्रयत्न करत होते. हो, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चारू, नुसतं भजन करायचे, नित्यचिंतन करायचे. परिणाम काय झाला? जगच देव दिसायला लागलं. ते आमच्या पैठणला 100 भाविक घेऊन नाथ महाराजना काशीला गेले. बरं का संदीप दादा, गेले बा काशीला बाळासाहेब. आणि तिथं काशीला गेले, पण ते तसे आपल्यासारखे एसटीनं गाडीनं नाही, पायी गेले. पायी 3.5 महिने लागतात मराठवाड्यातून काशीला पायी जायला. त्या गोदावरी परिक्रमे करत जातो आम्ही कधी कधी. ते पायामध्ये चप्पल नाही घातली त्यांनी, आणि 100 भाविक खांद्यावर कावड घेऊन गेले. आताची नाही ती यात्रा. आता पोरं जाते ज्योत आणायला, अर्धे दारू पिऊनच. अरे कशाला ती ज्योत आणतात रे? कशाला आणतात ते? तसलं दारू पिऊन आणा, पण दारू पिऊन नका आणू. तेवढे 10 दिवस तरी सोडा. ते व्यसन सोडण्यासाठी येते. खांद्यावर कावड घेतली, गेले 100 इकून, 100 तिकून आले. 7 महिन्याचा कालखंड काय प्रयत्न केला, आणि पोहोचल्यावर गावातल्या लोकांनी ढोल ताशे लावले, स्वागत केलं, मिरवणूक काढली. आपले लोक हिंदू संस्कृतीचे स्वागत केलं. नेमकं आता ते भगवान शंकराच्या मंदिराला पाणी व्हायचं, ते एवढ्या लांबून आणलेलं काशीचं गंगेचं पाणी भगवान शंकराच्या पंडीवर सुरू झालं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय पाणी चाललं. आणि त्याच्यात आता नाथ महाराजांचा नंबर जवळ आला. त्यांनीच ती यात्रा काढलेली. आणि तेवढ्यात त्या मंदिराच्या शेजारी एक गाढव ताणीनं व्याकुळलेलं, त्याला ताण लागलेली, ते गायावाया करतंय, इकडून तिकडं आरडतंय, त्याला कोणी पाणी द्यायना. नाथ महाराजांनी पाहिलं, खांद्यावरची कावड खाली घेतली, दोन्ही त्या माडक्यातलं रानातलं पाणी काढलं, रिचून टाकलं त्याच्या पोटात. लोक हसायला लागले. महाराज 3.5 महिने गेले, 3.5 महिने चालत आले, एवढा कोटाना केला, आणि पाणी भगवान शंकराला व्हायचं दिलं सोडून गाढवाला दिलं. नाथ महाराज म्हटले, अरे येड्या हो, तुम्हाला नुसता पिंडीतच देव दिसतो, मला गाढवातही देव दिसतो. याला म्हणतात देव दिसणं. याला म्हणतात शेवट तो भला. भजन असे माणूस जाळला फिरलायच्यावर शेवट नसतो, शेवट याच्यावर असतो. तुमचं कर्म किती चांगलं आहे, तुम्ही जीवनभर उपकार केलाय का, तुम्ही दुसऱ्यासाठी कधी जगलात का, तुम्ही चांगलं काम कधी केलंय का, एखादा इतिहासातला प्रसंग तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवलाय का. रामकथा नुसते अक्रूर महाराज लय भारी कीर्तन त्याच्यासाठी नसते, ते आपल्या जीवनात उतरावं लागतं. आणि ज्या दिवशी तुम्ही जिवंतपणे ते कराल, तुकोबाराय काय गेल्यावर अभंग थोडी तयार झाले, जिवंतपणे वैकुंठ गमन झाल्यावर अभंग झाले. जिवंतपणे शेवट तो भला, माझा मोह गोड झाला. आपल्याला महाराजाला विचारायचं, महाराज 12 वाजून 10 मिनिटं झाले, माफ करा आम्हाला. आता माफीच मला माहिती आहे 10 मिनिटं लांबलंय, पण 1-2 मिनिटं 2-4 मिनिटं घेतोय, झालंय कीर्तन. महाराज हो बाबा, हो तुकोबाराय, तुम्ही प्रयत्न केला भजनाचा, भजन करता करता तुमचा शेवट गोड झाला. पण कशामुळं झाला, कशामुळं? आलोनी जाता माहेरा, 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 आलोनी जाता माहेरा. भेटीर कुमारीचा वरा, भेटीर कुमारीचा वरा, आलोनी जाता माहेरा, आलोनी जाता माहेरा, आलोनी जाता माहेरा, त्याच्यासाठी साधन निवडलं. आलोनिजाच्या माहेरा हा जो तुमचा रस्ता आहे, हा रस्ता त्याचं साधन आहे. सगळे लोक इथूनच पंढरीला जातात. 15 लाख 10 लाख आमच्या माऊलीला असतात माहिती, कारण ते सगळ्याला देतात. त्यामुळं किती झालं ते कळतं, ते किती लोक जातात. हो, तेवढ्याला आपण पुरणार नाहीत, एवढे लोक या रस्त्यानं जातात. कुठं जातात? आलोनिजाच्या माहेरा. या माझ्या पंढरीला माहेर म्हटलंय, पांडुरंगाला माहेर म्हटलंय. माझी माहेर पंढरी, किंवा माहेर संताची, नाम या स्वामी केशवाची, अवघाची संसार सुखाचा करीन. त्याच्यात प्रमाणात जाई न गे माये, तया पंढरपुरा पंढरी माझी माहेर साजनी.
त्याचं कारण मुलीला माहेर आवडत असतं. या सगळ्या मुलीला विचारा तुझ्या आवडीचं काय, ती म्हणेल माझ्या आवडीचं माहेर आहे. कारण मुलगी आता जरा मोबाईल आल्यामुळं माहेराची किंमत कमी झाली. जरा हे मोबाईलनी प्रेमच कमी केलं. व्हिडिओ कॉल आला ना, त्या व्हिडिओने आई दिसायला लागली, भाऊ दिसायला लागला, बाप दिसायला लागला. एक वर्ष मुलीला बाप पाहायला मिळत नव्हता. या आजीला विचारा जुन्या, 2-2 वर्ष तिला कधी माहेरी जाता येत नव्हतं. 25-25 माणसाचं कुटुंब असायचं. एकट्या आईला बापाला ते काम करावं लागायचं. तिला माहेरी जाता येत नव्हतं. व्हिडिओ कॉलनी सोपं केलं, किचन वाट्यावर मांडला. भाकरी करता करता ही ती आईला बोलते. तू म्हणाल कसं काय, माझं लग्न झालेलं एवढंच ध्यानात ठेवा. सगळेच आमची बायको पण बोलते, कोण बोलत नाही. तसंच असतं की नाही, पण त्याने प्रेम कमी होतं. आता माझी बायको गेलीच नाही माहेरी, 3 वर्ष झाली. जातं ती मग व्हिडिओ कॉल आला ना, ते जवळ झालं ना. आता पूर्वीच्या सासर फार कठीण असायचं. या सगळ्या माझ्या म्हाताऱ्या ज्या आहेत ना, माझ्या आजी, त्यांना विचारा. 3-3 वर्ष 2-2 वर्ष माहेरी जायला भेटत नसायचं. एका बापाचं कीर्तने 2 मिनटं घेतोय आणि मग ती मुली, तिला माहिती पडायचं की माझा बाप आजारी झालाय, माझ्या बापाला थोडा ज्वर आलाय, ताप आलाय म्हणतात. तिला बातमी मिळाली की तिला दम निघत नसायचा. मग ती माहेरातल्या 25 माणसाचं, सासरच्या 25 माणसाचे ऐकत नसायची. किती रुबाबदार सासरा असू द्या, किती तैट नवरा असू द्या, मात्र ती मुलगी आता ऐकत नसायची. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, या माझ्या देहूच्या मालकानं वर्णन केलं बरं का. कडेवर एक पोरगं घ्यायची ती आई, करंगळीला एक पोरगं असायचं. एसटीनं बसायची, 10-15-20 किलोमीटर कापलं अंतर, फाट्यावर उतरायची बघा, जुना आठवा. कडेवर एक पोरगं, उन्हामध्ये निघायची, पायामध्ये चपला गरीब असायची ना. गरीबाच्या घरातली मुलं 14 माणसाचा स्वयंपाक करून निघालेली असायची. सडा समार्जन करून तिनं मात्र सगळ्यांना जीव घालून पहाटे 3 वाजता उठून बापाच्या भेटीला निघालेली, माहेराला चाललेली असायची. कडेवर एक पोरगं असायचं, भाव डोळ्यासमोर आणा. एक मुलगा करंगळीला असायचं. फाट्याला उतरली ना आपल्या, एक अर्धा डझन केळी त्याच्या पैशानं पिशवीमध्ये घ्यायची. माझ्या बापाला काहीतरी नेलं पाहिजे ना, रस्त्याला लागायची. रस्त्यातून आतमध्ये निघाली, माझ्याकडे बघा, रस्त्यातून आतमध्ये लागली की दगडाचा रस्ता असायचा. तो रस्ता काय सिमेंटचा नव्हता, डांबरी नव्हता. आता खूप काळ सुधारला. तक्रारवाडीला काय, आमच्या माऊलीच्या गावाला काय, रस्ते फार दगडाचे असायचे. त्या दगडातून चालायला लागली. मग ते 2-3 किलोमीटरचं अंतर दिसताना तिला तो वडा दिसायचा, शाळा दिसायची. खूप रडायची. इथंच तर माझ्या बापानं मला कडेवर घेऊन वागवलं, इथंच तर माझी आई मला कपडे धुवायला घेऊन येत होती. बापाची आठवण तिला यायची. कडेवरच्या बाळाला सांगायची, हे माझं माहेर आहे रे बाळांनो, हे तुमच्या मामाचं गाव आहे. चालत 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 चालता चालता मात्र बालपणात गेलेली ती माय, तिच्या पायाला अशी ठेस लागायची. ठेस लागल्यावर श्री हरी महाराज अंगठ्यातून तिच्या गळा रक्त निघायचं. पण ती त्या अंगठ्याला चिंदी बांधत नव्हती. त्या दगडालाच विचारायचे, तुला तर माझा पाय नाही ना लागला बाबा, तू माझ्या बापाच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे, तो माझ्या माहेराचा दगड आहे. काय प्रेम असायचं हो महाराज. माझी आई जायची माहेराला, आम्ही अक्का म्हणतो तिला, आणि ती गेली की 2-3 दिवस येत नसायची. लहानपणी आमच्या गरिबी असायची, आम्ही आळंदीला असायचो. चालता चालता ठेस लागली तरी ती दगडाला म्हणायची, तुला तर पाय नाही लागला. आमच्याकडे खानदेशात बहिणाबाई होऊन गेल्या, त्यांनी खूप सुंदर लिहिलं. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटलं कावाच्या. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आमच्या देशाच्या फार सुंदर ओव्या होत्या, आता त्या या इंग्लिश गाण्यानं बंद करून टाकले. कुंकून भंगार संगीत आलं, काही राहिलं नाही. फार जुन्या काळात गोड असायचं. या माझ्या बहिणी रडायला लागल्या बघा. पोहोचली ना माहेरात, बापाचं दर्शन घ्यायची हो मुलगी. बापाला म्हणायची, बाबा तुम्ही आता मला गरीब घरात दिलं, त्यामुळं मला येता येत नाही, तुमच्याकडे माफ करा बरं. बापही तिच्या गालावून हात फिरवायचा. पोरी त्या काळात काही नव्हतं ग म्हणायचा, पण पोरी तुझं चांगलं आहे ना, तिला जवळ घ्यायचा. 2-3 दिवस जाऊ नको बघ म्हणायचा. पोरी
3-4 दिवस पोरगी मुक्कामाला थांबायची. पहाटे 4ला उठणारी सासरवाडीमध्ये, माहेरात मात्र सकाळी 10ला उठायची. बाप म्हणायचा माझ्या लेकीला कोणी उठवू नका बरं, दमलेली आहे. ऐका गड्या, 5-5 दिवस राहिली. 6व्या दिवशी निघाली ना, तर आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायची. बाप त्या पोराच्या हातामध्ये 10 रुपये द्यायचा, तिच्या पिशवीमध्ये बटाटे भरायचा. मी आमच्या आईला विचारायचो असलं काय आणलंय कांदे, ते तर आपल्या पण घरी आहेत ना. तर आमची आई म्हणायची अरे माझा बाप गरीब आहे बाबा, माझी आई गरीब आहे, काही ना काहीतरी देतात, मायबाप आहेत, द्यावे लागतं. ऐका, मी खरं सांगतो तुम्हाला, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात, ते गरीब असू द्या, खायला काही नसू द्या, शेतात काम करणारे असू द्या, जोपर्यंत तुमच्या कुटुंबात माहेरात मायबाप जिवंत आहे माझ्या बहिणींनो, तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही. पण तुमचा बाप जाऊ द्या, तुमची आई जाऊ द्या, तुमची पिशवी कधीच भरणार नाही. त्याचं एकमेव कारण, माहेरामध्ये बाप लागतो. तो माहेरातला बाप आमचा पांडुरंग आहे. वारकऱ्याचा बाप म्हणजे पांडुरंग आहे. विठ्ठल माय बाप चुलता, किती नातं सुंदर आहे ना. जास्त सांगायला गेलो तर मला दम निघणार नाही, रडू येईल मला. मी फार गरिबीतून महाराज झालो, श्रीमंत झालो, पण फार कष्ट केले. माझ्या आईनं चौकामध्ये टेलरचं काम करावं. माझी आई खूप प्रेम सगळ्याचीच करते, पण आमची आई अशी आहे, अरे फार कष्ट केले. ते 25-10-20 रुपये कमवायची, मला पोस्टानं पाठवायची हो आळंदीला. 15 वर्ष माझ्याकडे कुणी आलं नाही तात्या. 14 वर्ष राहिलो मी आळंदीला, मायबाप नाही आले हो मला भेटायला. परिस्थिती एसटीने यायची सुद्धा परिस्थिती नव्हती. आता मी तिला गाडी घेतली एक स्वतंत्र, म्हणलं तुला ही गाडी. इतकी माय रडली महाराज, ही असली गाडी कधी पाहिली नव्हती रे म्हणा. काय आईचं प्रेम असतं महाराज. माझा बाप, मी जर कीर्तन केलं तर रडायचा हो बाप माझा. इतका आनंद होता. भीमाशंकरला दर्शनाला जाताना माझ्या बापाचा ॲक्सिडेंट झाला. फक्त 45-55 वर्ष, 50 वर्षाचा बाप असेल माझा. बाप गेला महाराज. वारी करायचा, या वारीच्या वाटाने खांद्यावर हात टाकून वारी करायचं. गेला हो बाप. फार दुःख होतं महाराज. खूप कार्यक्रम करतो बापाचे मी, 10-20 लाख रुपये खर्च करतो वर्षाला. अनाथ लोकाला वाटतो, गरीब लोकाला देतो, पण मला आनंद मिळत नाही. का? तो बाप दिसत नाही हो. एक विनंती करतो, आज प्रदीप शेठसाठी आला. फार कमी आयुष्य आपल्या सगळ्यांना, कधी काय होईल सांगता येत नाही आपल्या आयुष्यामध्ये. जिवंत असताना मायबापाला कधी रडू नका. जिवंत असताना मायबापाला जवळ करा. काय कीर्तन हेच आहे महाराज, हेच कीर्तन आहे, हेच अभंग आहेत. माय बापे केवळ काशी, हेच अभंग आहेत. तेने न जावे तीर्थाची, हेच अभंग आहेत. हे माझ्या माऊलीनं सांगितलं, मालकानं सकळ तीर्थाची दुरे जे कामात. अरे जिवंत गेल्यावर नाही रे, गेल्यावर 10 लाख खर्च करून आनंद नाही. जिवंतपणे सांभाळा. तुमचा बाप आला, जेवता येत नाही ना, काला करून जीव घाला. चालता येत नाही ना, 2 हातानं चालवा. मी नक्की सांगतो बघा तुम्हाला. ती कलेक्टर IAS झाली पोरगी आत्ता त्या सांगलीची. ती बापाला भेटायला आली तर बाप तिचा ओसामध्ये काम करत होता. काय नवल आहे. बाप भेटायला आली बापाला, शिवाजी महाराज. बाप ओसाच्या त्या कापत होता. इतकं रडू आलं त्या मुलीला, आणि रडून तिनं बापाला आलिंगन मारलं. आणि आता म्हटले, मी बाबा लाल दिव्याच्या गाडीत आले, मी आता नाही तोडायचा तुम्ही ओझ बाबा, आता मी साहेब झाले. बाप फाटलेल्या कपड्यावरती म्हणत होता, खरीच साहेब झाली तू. आणि मग ती म्हणत होती मुलगी, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, इथं बाबा लिहिलंय बघा. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. बापाची कविता आहे, फार गोड आहे. बाप कळला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी. बाप सांभाळा. मी नक्की एक वाक्य सांगणार आहे, थांबणार आहे. एवढं छान कीर्तन आहे, अजून बोलत गेलो तर 2 जरी वाजले तुम्ही उठणार नाही. याच्यासाठी बोलतो, हे 2 हात आपल्या जिवंत आई वडिलांच्या सेवेला द्या. हे माहेर आहे तुमचं. तुम्ही जर हे 2 हात तुमच्या जिवंत मायबापाच्या सेवेला खर्ची कराल तर याकुरूज महाराज साखरेचं वाक्य आहे, या 2 हाताला या जगाच्या बाजारात तुम्हाला कुणाच पुढे पसरण्याची गरज नाही. एवढे श्रीमंत व्हाल. मायबाप फक्त देव असतात, ध्यानातच ठेवा. आज या कुटुंबानं मोठा बाप त्यांचा गमावला. काय सुंदर वडील होते ना, काय सुंदर चेहरा आहे.
प्रसन्न चेहरा आहे. सुनासुद्धा रडतात महाराज त्यांच्या. मगाशीपासून पाहतो मी, आल्यापासून पाहतो. फोटोवरती फुलं टाकताना सुद्धा ती सुना रडतायत. 2 मुलं तर खूपच गोड आहेत हो. या 2 मुलांनी बापाची ही सेवा केली. वा, एवढा छान कार्यक्रम केला. मंडप डेकोरेशन, त्यांची युवाईच वारकरी आहेत, महाराष्ट्राला सर्वांना परिचित आहेत. सगळे कीर्तनकार त्यांच्याकडे नेहमी जातात. त्यामुळे संबंधातून वेळ मिळाला. मी रात्री तिरुपतीला खूप फास्ट प्रवास केला. 32 जवळजवळ 1600 किलोमीटर मी सकाळी 10 वाजता काल गाडीत बसलो. मी तुमच्यापर्यंत 10ला आलो. तिरुपतीला पूजा होती माझ्या हातानं, पण तरी धावत धावत माऊली अण्णांनी कीर्तन दिलंय म्हटल्यावर जावं लागेल. एवढ्या स्पीडने आलो. खूप खुश झालो. दमलो होतो पण खूप आनंदी झालो. या परिवाराला पाहून बापाची सेवा करता. असंच करा. बाप तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. जिवंतपणे तर तुम्हाला त्यांनी साहेबच बनवलंय, जिवंतपणे सगळं केलेलं आहे. पण अजूनही तो बाप तुम्हाला आशीर्वादच देईल. मायबाप आशीर्वाद देत असतात. तुम्ही खर्च केला ना बापासाठी, 1 महिन्यात तो खर्च निघून जातो. मला गेल्या वर्षी तात्या तुम्ही आलतात माझ्या कार्यक्रमाला बाळासाहेब, मी 10 लाख रुपये खर्च झाले माझे. तर मी म्हणलं, आमचे घरचे म्हणले पैसे गेले रे. म्हणलं त्याला थांबा जरा. 2 महिने गेले आणि 20 लाख आले. काय असतं त्याचं? मला काही नसतं. तुम्हाला बाप देऊन टाकत असतो, ठेवत नसतो. म्हणून माय बापाला सांभाळा, खूप प्रेम करा, एवढी प्रार्थना करतो. कशासाठी करायचं? तुकोबाराय म्हटले, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईचं पारचं भजन केलं याच दिंडीमध्ये. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम मस्त भजन केलं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. पांडुरंगा, भजन करत तुझ्या जवळ आलो, तुझ्या पायावरती मिठी मारली. तू आम्हाला बापासारखं कवेमध्ये घेतलं. मुलीला जसं मुलगी सुख दुःख सांगते की नाही, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संता हाती आला. सुख दुःख माझ ऐकले कानी, कळवळा मनी करुणेचा. जशी मुलगी आपल्या मायबापाला दुःख सांगते तसं आम्ही तुला सांगितलं, पण तू आम्हाला मिठीमध्ये घेतलं. आणि जसं आम्हाला घेतलं ना बाबा, तू पांडुरंग बापासारखं परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. आमचं जीवन मस्त झालं. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. धनी म्हणजे परत घेऊ. ज्ञानोबारायांच्या नंतर आम्ही पुन्हा नाथ महाराज बनू. नाथ महाराजांच्या नंतर आम्ही परत तुकोबाराय बनू. तुकोबारायांच्या नंतर आम्ही जोग महाराज बनू. जोग महाराजांच्या संस्थेतून असे लाखोची लाखो बनू. पण धनी घेऊ म्हणजे रोज भजन करू, गावागावात कीर्तन करू, गावागावात नाचून सप्ते करू, गावागावात आम्ही मस्त वर्ष श्राद्धाला सुद्धा तुझं भजन करू. आणि भजन करून आमच्या प्रदीप शेठ सारख्या बापाला आम्ही तुझ्या पायाजवळ ठेवू. एवढा छान शेवट झाला. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. खरंच सांगतो, फार गोड कार्यक्रम केला. मोठी मोठी मंडळी आज इथं उपस्थित आहे. सगळ्यांना 2, 5, 10 मिनिटाची श्रद्धांजली व्हायची आहे. थोडं 10:15 वाजले होते सुरू व्हायला. लोक येत. आता काय व्हायला लागलं, 10चं कीर्तन 10:30ला सुरू व्हायला लागलं. पूर्वी 9चं कीर्तन 10ला व्हायचं. आता 10चं कीर्तन 10:30 चालू होतं. लोक थोडंसं लांबून यायचे असतात. आंघोळ्यात एका एका घरामध्ये 10 माणसं असतात, त्यामुळे होत राहते. थोडे 10-20 मिनटं लांबले, त्याबद्दल माफी मागतो. ते कीर्तन रंगलं महाराज. रंगल्यावर काय माणसाला बेभान निघून जातं. या दादांना, प्रदीप शेठला मी खूप श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निमित्तानं भजन झालं. त्यांच्या सगळ्या सुना असतील, वाटा वाटा फुलं वाटा, न बोलता वाटा, सगळ्यांच्या हातात जाऊ द्या. सगळ्यांना आदरांजली फुलांनी जाईलच सगळ्यांची. काही लोक बोलतील, पण थोडे लोक बोला. काय श्रद्धांजली लय लोक बोलायला लागले. आमच्याकडं इतकं नाही बाबा, 2 लोक बोलतात, 1 किंवा 2. मी परवा दिवशी कुठतरी आता 8 दिवसापूर्वी कीर्तन केलं पुण्यात. माझं कीर्तन 10 ते 12 झालं आणि श्रद्धांजली 2:30ला संपली. बरं, माझा स्वभाव आहे, मी कधी व्यासपीठ सोडत नाही. माझं संध्याकाळचं कीर्तन घडलं नाही महाराज. मला दुसरे लोक जातात निघून गाडीत बसून, पण मला ते आवडत नाही. आपल्याला तारीख दिलेली असते, आपलं 2 तास ऐकलं, आपण उठून गेल्यावर त्यांचा अपमान होईल ना. मला कीर्तन घडलं, हा नका देऊ असं म्हणणं नाही, पण जेवढे होतील तेवढे मोजके माणसं घ्या. सगळ्यांनीच, सगळे आता फुलं हातातच ना आपल्या, हे सगळ्यांची श्रद्धांजली जात असते, असं काही नाही. हो, प्रार्थना आहे. पुन्हा पुन्हा सगळ्यांना धन्यवाद. काय गोड माऊली अण्णा, काय नियोजन. मला आज कळलं तुमचं नियोजन किती सुंदर असतं. आता मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, काळजीच करू. तुम्ही तारीख मागितली की आलोच बघा, धावतच आलो. बीडला असो नाही तर परभणीला असो, येतो बघा. माऊली अण्णा, छान तुमचं आहे. या सगळ्यांना युवाईच आहे, तुमची मुलगी आहे, या घरामध्ये ती आमची बहीण आहे. या सगळ्या माझ्या माता माऊल्यांना धन्यवाद. आणि या बापाची आठवण काढताना तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम केला. सगळ्या परिवाराला धन्यवाद. ती आमची ज्योतिताई रडते, मुलं रडतात, फार दुःख आहे. मुलं भाग्यवान आहेत. बापानं खूप 14 महिन्याचे असताना वडील गेले त्यांचे. सोपं नसतं. माझा बाप, मला शिक्षण झाल्यावर गेला तरी मला बाप नाही तर माझं घर होत नाही,
आळंदीला बांधायचं होत नाही, बाप नाही ना महाराज, कोण उभं राहील तिथं, बाप लागतो. बाप नुसता बाजीवर बसलेला असू द्यावं तरी तर्क तिथ लोक महाराज कनाट भाग बाप दारात म्हातारं बसलेले म्हणजे नगर बाबा हातात काठीचे महाराज, काठी घेऊनच म्हातारं असतंय, तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठीच जगतंय म्हातारं. बाप गेला रे गेला, घरामध्ये दुःख होतं. पाठीचा कणा खराब झाला, शरीर खराब झालं, तसं घरातला कणा गेला बाप की घर अंधारात जातं. जिवंतपणे बाप सांभाळा, एवढीच कीर्तनाची प्रार्थना. आणि कीर्तन घरी घेऊन जा, थोडीशी फुलं हातातली खाली ठेवा बरं का, 2 मिनटं. माझं आताच नाही, हे माझं विठ्ठल रुक्माई झाल्यावर आणि थोडंसं 1-2 मिनटाचं भजन करून मग फुलं उधाळू आपण, एवढीच प्रार्थना. पुन्हा एकदा सगळ्या परिवाराला धन्यवाद. काळजीच करू नका, प्रदीप शेठ आज नक्की देवाच्या पायाजवळ गेलेत. विठोबा रखुमाई हरे विठोबार हरे विठोबार कुमाई. फुलं इकडे द्या, फुलं इकडे आणा, टाळकरी विठोबार कुमाई. फुलं टाळकऱ्यांना द्या. हरे विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार हे विठोबार कुमार हे विठोबार कुमार हे विठोबार कुमार 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 आहा विठोबार कुमार 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 ज्ञानेश्वर माऊली आहा ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. हो हो ऐकाय, हे जे हार आहेत हे अक्रूर महाराज साखरेला घातलेले नाहीत, हे ध्यानात ठेवा. हे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना घातलेले आहेत. एवढ्या पात्रतेचे आम्ही नाही, नाही 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 कधीच होणारही नाही. पण हे हार माऊलीला असतात. आणि वरचा हार नेमका हे माऊलीचाच आहे, समाधीवरला आहे. आणि मी माऊलीचं लाडकं लेकरू आहे बरं का. माऊलीचे भजनं गातो आणि त्यामुळं महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करतो. आता हेलिकॉप्टरनी लोकांनी नेलं मला काल्याच्या कीर्तनाला, हेलिकॉप्टरला दहीहंडी बांधली होती महाराज, लई मोठा सोहळा केला. आता पुढच्या वर्षी समुद्रात का आलाय, समुद्रात अजून कोणी केलाच नाही. 10,000 लोक समुद्रात तात्या का आला, ते आमचा एक मित्र आहे तो करतो, लई त्याला नाद. म्हणून अगदी या संबंधातून हे जे आमचे माऊली अण्णा यांनी आता काढूनच द्यायनात, मला लई वजं झालं याचं, बोलता येईना. पण आता काय करावं, प्रदीप शेठ आहेत, गदम परिवार, त्यांच्या मुली 2 मुलं आणि सगळ्या सुना असतील, आई असतील, या सगळ्यांना धन्यवाद देतो. माऊली अण्णांना खूप धन्यवाद देतो. खूप छान नियोजन केलं, प्रतिष्ठित मंडळीत, वा इतकी सुंदर आहेत. सगळी माणसं अशी माना डुलत होती, सगळ्यांना खूप आनंद वाटला. मी मोठे नाही, ज्ञानोबा आहे तुकोबा यांच्यामुळे मिळालेलं आहे एवढंच सांगतो, नाही तर आमच्यात ती धमक नाही. बाजूला झालं की अक्रूरच येतं आम्ही, फक्त ईदा आहे तोपर्यंत ज्ञानोबा आहे.
तुकोबाराय नाथबाबाई संतांचे आशीर्वाद आहेत म्हणून सगळ्यांना प्रार्थना धन्यवाद. हातामध्ये फुलं घ्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो कृपा सुद्या आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. कळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठ श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठो आम्हासी पावला. अंतकाळी विठो आम्हासी पावला विठो आम्हासी पावला. अंतकाळी विठो आम्हासी पावला झाला गुप्त तुका. कुडी सैत झाला गुप्त तुका कुडी सैत झाला गुप्त तुका हातातली फुलं पुंडली